भांडूपमध्ये अनेक प्रकल्प येतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पण या विकासाच्या आड जेव्हा निसर्गाला हानी पोहोचते त्यावेळेला मग तो कुठेतरी तो विकास नकोसा होतो. मोठा बिल्डर आपल्या भांडूप ईस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आणि तो जर आला तर पुन्हा एकदा 26 जुलै होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवराय जे आपले प्रेरणास्थान आहेत, त्यांनी कधी भांडूप गावात पाय ठेवलेला का? ते की 1657ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदर जिंकलं. अलिबागच्या जवळची जे काही किल्ले आहेत, खांदेरीचा जो किल्ला आहे, तर या खांदेरीच्या किल्ल्यावरती रसद कल्याण बंदरातून जात होती. एवढं एक आपल्याला कनेक्शन सापडतं. जेव्हा पहिली गद्देगळ तुम्ही बघितली तेव्हा तुमच्या मनातल्या भावना काय होत्या? गद्देगळ हे एक प्रकारे दानपत्र असतं, पण ते दानपत्र कुठल्याही कागदावर न लिहिता दगडावरती किंवा शिळेवरती आपण म्हणतो तसं ते लिहिलं जातं. म्हणजे तुझ्या टिंब टिंब घोडा लावला ही जी शिवी आहे याचं मूळ गद्देगळ आहे असं सांगितलं जातं. नमस्कार मंडळी, तुम्ही आमच्या व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद देतात, त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो. पण आम्ही अजूनही पाहतोय काही व्ह्यूअर्स अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या यूट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अजून चांगले व्हिडिओज घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित करतं. धन्यवाद. नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत भांडूप गावचे उद्योजक, त्याचप्रमाणे हर्ष हॉलिडेजचे मालक, त्याचप्रमाणे इतिहास संकलक श्री हर्षद चिंचवळकर. नमस्कार हर्षद सर. नमस्कार. तर सर्वप्रथम एकदम साधा प्रश्न, तो म्हणजे हॉलिडेज, टूर्स अँड ट्रॅव्हल्स हेच का निवडलं? टूर्स आणि ट्रॅव्हल्स निवडण्यामागे काही जण तरुणपणी किंवा कॉलेजमध्ये असताना त्यांचं एक स्वप्न असतं किंवा 12वी झाल्यानंतर ठरते की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. बरोबर. पण मी जेव्हापासून शाळेत होतो तेव्हापासूनच इतिहास आणि भूगोल हा फार आवडीचा विषय होता. त्यामुळे मॅपिंग करणं किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणं हे मला फार आवडायचं. आणि ह्याच्यामागे कारण होतं ते म्हणजे मिलिंद गुणाजी सर यांचं भटकंती नावाचं एक पुस्तक आलं होतं. तर हे भटकंती नावाचं पुस्तक मला पर्यटनाची आवड लावून गेलं. अच्छा. आणि हे मी वाचलं एक साधारण मी 6वी-7वीमध्ये असताना. आणि तेव्हापासून एक मनामध्ये सुरू झालं की आपल्याला जे जायचं आहे ते पर्यटन क्षेत्रातच जायचं आहे. आणि पर्यटन आणि इतिहास हा एकमेकांना जोडून येतो. त्याच्यामुळे इतिहासाची आवड ही पहिल्यापासून होती. माझे मामा सुरेश मेस्त्री किंवा माधव करेकर असतील यांनी आम्ही वयाची 6 ते 7 वर्षाचे असतानाच आम्हाला किल्ल्यांवरती घेऊन जायला सुरुवात केली. अच्छा. तसंच आमच्या सौभाग्याने आपल्या भांडूप गावातील सुपुत्र कमलाकर भोईर यांच्याकडे स्वर्गवासी श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचं येणं जाणं असायचं. तर ते आले तेव्हा आम्ही खूप हट्टाने आणि हक्काने त्यांच्यासमोर जायचो, त्यांच्याकडनं गोष्टी ऐकायचो. आम्ही लहान असताना लहान मुलांना जशा गोष्टी सांगायच्या तसं आम्ही बाबासाहेब पुरंदरेंकडून त्या गोष्टी ऐकत गेलो. आणि जसं तरुण वयामध्ये आलो तसं दुर्ग महर्षी त्यांचा सुद्धा स्वर्गवास झालेला आहे, प्रमोद मांडे सर यांनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत. आज अनेक जे काही आपल्याला तरुण इतिहासकार जे दिसत आहेत ही पिढी संपूर्ण प्रमोद मांडे सर यांनी घडवलेली आहे. तर त्यांच्यासोबत माझा एक साधारण 2 ते 3 वर्षाचा सहवास त्यांच्यासोबत लागला सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून. तर त्याच्यातून ही इतिहासाची संकलन करण्याची आवड जास्त आम्हाला आली. कारण पुरातत्व खात्यामध्ये किंवा इतिहासाचा आम्ही विद्यार्थी नसल्यामुळे मोडी लिपी वाचणं, ब्राह्मी लिपी वाचणं हे जे किचकट काम आहेत ही आम्हाला जमत नव्हती. त्याच्यामुळे मग आम्ही काय करायचो की यामध्ये जे मास्टर आहेत किंवा यामध्ये ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्या अभ्यासातून जे काही आम्हाला माहिती मिळते ती माहिती संकलित करायची, तो इतिहास संकलित करायचा आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचा. की ज्यांना इतिहासाची आवड आहे किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांना रुची आहे त्याच्यासाठी आपण हे इतिहास संकलनाचं काम सुरू केलं. आणि त्यातूनच हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि मी जसं म्हटलं तसं की लहानपणापासून फिरण्याची आवड असल्यामुळे पर्यटन क्षेत्रात आलो. त्याच्यानंतर मार्गदर्शन देखील पर्यटनासाठी मला उत्तम मिळत गेलं. मला कॉलेज उत्तम मिळालं जे पर्यटन क्षेत्राशीच निगडीत होतं. त्यामुळे सुरुवातीला 5 ते 6 वर्ष सहसंचालक म्हणून काम केलं आणि नंतर मग 2014 पासून आपला हर्ष हॉलिडेजचा हा सहसंचालनाचा किंवा व्यवसाय आपण सुरू केला. आज या 2025 मध्ये एक साधारण आपल्या व्यवसायाला 11 वर्ष पूर्ण झाले. अच्छा, म्हणजे 2008 पासून तुम्ही या क्षेत्रात काम करताय. बरोबर. 2008 साली मला आठवतंय की त्यावेळी सायन्स, कॉमर्स याशिवाय तर काय पर्याय नव्हता. बरोबर. मग
तुमच्या घरातले तयार झालेले का या गोष्टीसाठी? माझे वडील अजिबात रेडी नव्हते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की माझे एक मामा आहेत ते बँकेमध्ये मॅनेजर होते. तर एक टिपिकल मिडल क्लास घरामध्ये जसं असतं की तुझा मामा मॅनेजर आहे तर तू एक काम करायचं, ग्रॅज्युएशन करायचं आणि मग तुझा मामा तुला तुझ्या बँकेमध्ये कुठेतरी छान हुद्द्यावरती लावेल आणि मग तू सुद्धा मामासारखी परीक्षा देत देत वरती जायचं आणि तुझं करिअर सेटल करायचं, असं एक साधारण वडिलांचं म्हणणं होतं. परंतु मी सिद्धार्थ कॉलेजला होतो. तर सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी गेलो होतो ते एकांकिकांसाठी, कारण डिरेक्शन आणि अभिनयामध्ये रुची होती म्हणून. आणि ते करत असतानाच मला पर्यटनाची आवड होती. अभ्यासामध्ये माझं 0 लक्ष होतं आणि त्याच्यामुळे मग वडील काहीसे नाराज होते. त्यांचं असं म्हणणं होतं की तू शिकावं आणि बँकेमध्ये नोकरी करावी. आपल्या पूर्ण परिवारामध्ये पर्यटन क्षेत्राशी निगडीत कोणीही काम केलेलं नाही आहे. आणि पर्यटन क्षेत्राशी निगडीत काम म्हणजे त्यांना असं वाटायचं मी कुठेतरी बसवरती ड्रायव्हर म्हणून जाईन किंवा जी काही छोटी मोठी कामं जी सन्मानाची असतात परंतु त्याच्यामध्ये ग्रोथ नाही असं वडिलांना वाटायचं. परंतु माझ्या आईला मी समजवलं आणि माझ्या निर्णयावरती मी ठाम होतो. मी इतका ठाम होतो की मी 13वी फेल झालो, 14वी फेल झालो. मग वडिलांनी विचारलं की तुला शिकायचंच नाही आहे तर मग नक्की काय करायचं. तर मी त्यांना म्हटलं की मला एक संधी द्या पर्यटन क्षेत्रामध्ये जाण्यासाठी. आणि पर्यटन क्षेत्रामध्ये जाण्यासाठी मग ते रेडी झाले. ते इतके रेडी झाले की त्यांनी माझी फी त्यावेळेला एक साधारण 50,000 रुपये होती 2008 मध्ये. 2008 मध्ये 50,000 फी म्हणजे एक साधारण आजचे एक साधारण 1,00,000-1,15,00,000 रुपये पकडून आपण चालू. बरोबर. परंतु त्यासाठी त्यांनी, माझे वडील रेल्वेमध्ये होते, त्यातून त्यांनी त्यांच्या PF मधनं ते पैसे उचलले. एक हाती रकमी त्यांनी माझं शिक्षण जे आहे ते माझ्या ट्रॅव्हल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये घेतलं आणि तो डिप्लोमा होता एक साधारण 2 वर्षाचा. त्याच्यात 1 वर्ष आम्ही थेअरी शिकायची इकडे आणि 1 वर्ष आम्ही ऑनफिल्डवरती जायचं म्हणजे बाहेरगावी जायचं. असा तो एक साधारण प्रवास होता. आणि त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये मी पूर्ण आमच्या इन्स्टिट्यूटमधनं दुसरा आलो. ओके. त्यावेळेस मग वडिलांना कळालं की ह्याची या अभ्यासामध्ये रुची नाही, ते ह्याची पर्यटनामध्ये रुची आहे. आणि असं करून मग मी पर्यटनात आलो. बरोबर. तुम्ही ठाम राहिलात म्हणून तुम्हाला याच्यात संधी तरी मिळाली. म्हणजे वडील म्हणाले की 13वी 14वी नापास झाला तर हा नेमका अजून वाईट काय करू शकेल. बरोबर. म्हणून त्यांनी एक चान्स दिला मला पर्यटनामध्ये आणि माझी आई यासाठी खूप ठाम पाठीशी उभी होती. अच्छा, इतिहास संकलन तुम्ही करता, त्याचं संकलन करण्यासाठी तुम्हाला इतिहासाचा शोध घ्यावा लागत असेल. बरोबर. तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? इतिहासाची पुस्तकं आपण जेव्हा वाचतो तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक इतिहास म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. बरोबर. आणि त्याच्यानंतर अगदीच अभ्यास करायचा झाला तर मग पेशवाईचा इतिहास. या 2 विषयांवरती जास्त आपल्याकडे फोकस केला जातो किंवा या 2 विषयांवरती अभ्यास करणाऱ्यांनाच इतिहासकार म्हणून मान्यता साधारण आपल्याकडे दिली जाते. पण ह्याच्याही अगोदर म्हणजे अगोदरचा जो आपण इतिहास बघितला तर एक साधारण आपली हिंदू संस्कृतीच 5,000 वर्ष जुनी आहे एक साधारण. तर तो सुद्धा एक इतिहासाचा एक भाग आहे. ते कुठल्या काल्पनिक घटना असतील किंवा सांगीवांगीच्या गोष्टी असतील, दंतकथा असतील, तो एक भाग सोडला तर ज्या गोष्टींचं आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, हा 5,000 वर्षापूर्वीपासून जो डॉक्युमेंटेशन आपल्याकडे आहे तर तो सुद्धा इतिहासाचाच एक भाग आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आलेले इंग्रज काळ हा सुद्धा इतिहासाचा भाग आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो परंतु त्यांना त्रास देणारा औरंगजेब हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. बरोबर. कारण तो सुद्धा आलमगीर म्हणून म्हणजे हिंदुस्थानाचा बादशाह म्हणून ज्यावेळेस मोठा होतो तर तो का मोठा होतो ह्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. हा सुद्धा इतिहासाचाच एक भाग आहे. त्यामुळे इतिहास संकलन करत असताना इतिहासाची आवड जेव्हा होते त्यावेळेस आम्हाला ऐतिहासिक पुस्तकं वाचावी लागतात. आणि इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आम्ही शक्यतो तुम्हाला इतिहास आवड म्हणून ऐकायचा असेल किंवा त्याच्यात रुची आहे म्हणून वाचायचं असेल तर तुम्ही कादंबरी वाचा. बरोबर. कारण कादंबरी हे त्या प्रसंगांचं वर्णन असतं. हा लेखक जो आहे तो त्या प्रसंगामध्ये स्वतःला उभा करतो, ते त्याने डोळ्याने पाहिले असं सांगतो आणि त्याच्यानंतर ती कादंबरी आणि ती सगळी घटना ती उभी राहते. परंतु जर तुम्हाला इतिहास अभ्यास म्हणून बघायचा असेल तर आम्ही नेहमी सांगतो की कागदपत्र तपासा. बरोबर. आता ही कागदपत्र तपासायची असतील तर मोडी लिपीमधली जी कागदपत्र आहेत, आम्हाला तर मोडी येत नाही. मग याच्यासाठी आम्ही काय केलं की जे मोडी वाचणारे होते त्यांना आम्ही मित्र म्हणून जवळ केलं, त्यांच्यासोबत राहिलो आणि मग त्याच्यातून हा इतिहास संकलनाची आवड निर्माण झाली. तर मग पहिली शोध मोहीम तुमची कोणती होती, तुम्हाला आठवते का? शोध मोहीम असं म्हणता येणार नाही, परंतु मी म्हटलं नाही की एक 6व्या 7व्या वर्षापासून माझे मामा आम्हाला घेऊन जात होते किल्ल्यांवरती. म्हणजे
मला वाटतं मी 8 वर्षाचा असेल तेव्हा भीमाशंकरचा मी ट्रेक केला होता. अच्छा. आता ती ऐतिहासिक जागा नाही, ती धार्मिक जागा आहे. परंतु त्याच्यानंतर आम्ही पदरगड, पेप किल्ला, त्याच्यानंतर प्रतापगडावरती नवरात्रामध्ये पंचमीला जो मशाल उत्सव होतो तो असेल, किंवा रायगडावरती तिथीनुसार राज्याभिषेक होतो. त्यावेळेस मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस तिथीनुसार राज्याभिषेक सुरू होता. तारखेनुसार हा 2008 नंतर सुरू झालेला आहे. तर तिथीनुसार राज्याभिषेक हा 1995-93 पासूनचा एक साधारण माझ्या अंदाजे तरी 95-93 पासून सुरू झालेला आहे. तर एक 99 पासून मी जवळपास राज्याभिषेकाला दरवर्षी त्या ठिकाणी जायचो. तर त्यातून ह्या सगळ्या आवड जी आहे ती त्यातून निर्माण झाले. आपलं जेव्हा बोलणं चाललेलं तेव्हा गद्देगड बद्दल तुम्ही बोलत होतात. तर जेव्हा पहिली गद्देगड तुम्ही बघितली तेव्हा तुमच्या मनातल्या भावना काय होत्या? गद्देगड नेमकं काय याच्या बाबतीमध्ये थोडंसं समजावून सांगतो. खरं तर गद्देगड हा PhDचा विषय आहे. याच्यामध्ये आपण जर सखोल बोलायला गेलो तर आपल्याला 2 तास देखील कमी पडतील. गद्देगड हा विषय मी थोडक्यात समजावून सांगतो. गद्देगड हे एक प्रकारे दानपत्र असतं, पण ते दानपत्र कुठल्याही कागदावर न लिहिता दगडावरती किंवा शिळेवरती आपण म्हणतो तसं ते लिहिलं जातं. तर ते लिहिण्याची एक पद्धत आहे. आणि गद्देगड ही टिपिकली शिलाहारकालीनच असतात. म्हणजे शिलाहारांची ओळख आहे. गद्देगड असेल, वीरगळ असेल किंवा धेनुगळ, किंवा त्याला आपण गोवत्स शिल्प, आपण त्यावरती पण थोडंसं नंतर पुढे बोलू. पण आता गद्देगडच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गद्देगड जी आहे त्याची पद्धत अशी असते की तिच्या वरच्या भागामध्ये एका बाजूला चंद्र असतो, एका बाजूला सूर्य असतो, आणि मध्ये मंगल कलश असतो कोरलेला. तर याचा अर्थ असतो यावत चंद्र दिवा करो, म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या गद्देगडेवरती लिहिलेलं जे काही दान आहे ते अबाधित राहील. आणि मध्ये एक सपाट जागा असते. त्या सपाट जागेवरती दान जे आहे, राजाकडून दिलेलं दान, हे त्यावरती दिलं जातं. त्याच्यामध्ये त्या राजाचं नाव, जे कुठल्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने ते लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर त्या राजाची जी काही बिरुदावली असेल ती, हे दान कोणाला दिलेलं आहे ते, आणि ते दान कशा प्रकारे कुठल्या स्वरूपामध्ये किती काळापुरतं आणि किती अंतरापुरतं लिहिलेलं आहे, असा तो संपूर्ण त्याच्यामध्ये उल्लेख असतो. आणि हे जे दान आहे हे दान हे राजाकडून आलेलं असतं. त्याच्यामुळे त्या आज्ञापत्र, दानपत्र आपण म्हणू शकतो. तर त्याचा कोणीही कुठल्याही प्रकारे गैरवापर करू नये म्हणून एक शापवाणी त्याच्यामध्ये लिहिलेली असते. ते शापवाणी जे आहे ती शिल्पाच्या रूपामध्ये लिहिलेली असते. आणि ते शिल्प असं असतं की गाढव म्हणजे गद्दे हा एका स्त्री बरोबर संभोग करतोय, त्याला स्त्री आणि गाढव यांचा संकर जो आहे तो त्या ठिकाणी खाली कोरलेला आहे. म्हणजेच काय, तर चंद्र सूर्य असेपर्यंत या मंगल कलशाच्या साक्षीने हे जे दानपत्र आहे हे अबाधित राहील. पण या दानपत्राचा जो कोणी अवमान करायला जाईल त्याची अवस्था ही या गाढव आणि स्त्रीचं जे काही संकर शिल्प आहे त्याप्रमाणे होईल. तर या शेला जे आहे हे गद्देगळ असं म्हटलं जातं. तर या गद्देगळ जे आहेत या तसं म्हणायला गेलं तर फार दुर्मिळही नाही आहेत आणि फार भरपूरही नाही आहेत. मला वाटतं आत्ताच्या नोंदीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये 100च्या आसपास गद्देगळ सापडलेल्या आहेत. आणि गद्देगळच्या बाबतीमध्ये एक खास किस्सा सांगतो. या गद्देगळवरून आपल्याकडे एक शिवी अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे तुझ्या टिंब घोडा लावला, ही जी शिवी आहे याचं मूळ गद्देगळ आहे असं सांगितलं जातं. त्याला कुठलाही कागदोपत्री पुरावा नाहीये, परंतु ते संकर शिल्प आणि ती शिवी ह्या शब्दांचा एक साधारण मेळ साधून तो तिकडनं आलेली असावी असा उल्लेख आहे. आणि ही गद्देगळ या 100 गद्देगळींपैकी एक गद्देगळ आपल्या भांडूपमध्ये आहे. अच्छा, तर साधारण भांडूपमध्ये कुठे मिळते आपल्याला ही गद्देगळ? ही गद्देगळ जी आहे ना, म्हणजे गद्देगळ तिथे आहे आपल्या भांडूपमध्ये याचा अंदाज मलाही नव्हता. खरं तर त्या बाबतीतला एक किस्सा मला सांगायला आवडेल की माझा एक मित्र आहेत, ते गद्देगळ, ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, त्याच्यानंतर वीरगळ, सतीशिळा या सगळ्या प्राचीन गोष्टींवरती त्यांचा अभ्यास फार आहे. आणि त्यांचा मला एक दिवस फोन आला की हर्षद, असं एक ठिकाण आहे भांडूपमध्ये ना, एक गद्देगळ आहे, पण मला ना त्याचं नेमकं ठिकाण माहिती नाहीये. तर तुला काही त्याचा अंदाज आहे का? तू भांडूपमध्ये लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या भांडूपच्या हिस्ट्रीच्या बाबतीमधले काही पोस्ट जे आहेत त्यांनी त्या वाचलेल्या होत्या. पण तोपर्यंत आपली पोस्ट जी होती ना ही ब्रिटिश साम्राज्याचं भांडूप इथपर्यंत मर्यादित होती. हे शिलाहार काळापर्यंत जाणार आहे याचा मला अंदाज अजिबात नव्हता. आणि त्यांनी मला विचारलं की तुला ही जागा माहिती आहे का? तर मी म्हटलं मला जागा तर माहिती नाहीये, पण गद्दही म्हणजे गाढव, तर अशा नावाची एक जागा आमच्या भांडूपमध्ये आहे, ते म्हणजे आपलं गाढव नाका. गाढव नाका ती त्या ठिकाणी असू शकते. आणि त्याच्यावरून
त्याला नाव पडलेलं असावं. पण गद्धेगड ही इतिहास अभ्यासक सोडून इतर कुणालाही माहिती नाही आहे. ती तशी तेवढी जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही की गद्धेगड नेमकं काय आहे. म्हणजे आपण आता गद्धेगडच्या बाबतीमध्ये बोलतोय तर मला वाटतं आपला ऐकणारा 90% ऑडियन्स हा पहिल्यांदा गद्धेगड शब्द आणि गद्धेगडच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी पहिल्यांदा ऐकत असेल असं मला अंदाज वाटतो. त्याच्यामुळे सर्वसामान्यापर्यंत जर नाही पोहोचलं असेल तर सर्वसामान्यांच्या जागेला गाढव नाका असं नाव येणं शक्य नाहीये. त्यामुळे ती एक थेअरी माझी तशीच राहिली. एक साधारण आठवड्याभरानंतर मला त्यांचा परत फोन आला. ते म्हणाले तुमच्याकडे गोपाळ वडापाव कुठे आहे. अरे म्हटलं गोपाळ वडापाव म्हणजे आमचा हक्काचं नाश्ता करण्याचं ठिकाण जे आम्ही लहानपणापासून आमच्यामध्ये ब्लड सेलमध्ये गोपाळचेच वडापाव आहेत. तर म्हटलं गोपाळ वडापाव मला माहिती आहे. म्हणजे तिथेच कुठेतरी आसपास ती गद्धेगड असण्याची शक्यता आहे. आता गद्धेगड काय हे मला माहित होतं, त्याचं स्वरूप मला माहित होतं. आणि गद्धेगड जी आहे ही सीमा भागामध्ये असायची. कुठल्याही राज्याच्या सीमा भागामध्ये गद्धेगड हा प्रकार असायचा. म्हणजे सीमांकन करत असताना त्या गद्धेगडी असायच्या की हे दानपत्र, हे दानपत्र, हे दानपत्र. तर असं करत असताना मला एक अंदाज आला. म्हणजे गद्धेगड ही सीमेवर असल्यामुळे आपल्याकडे राखणदार ही एक कन्सेप्ट आहे. आता एक कांतारा आणि दशावतार सिनेमा आल्यापासून राखणदार ही कन्सेप्ट जास्त फेमस झाली. पण ही राखणदार कन्सेप्ट आपल्याकडे भरपूर पूर्वीपासून आहे की जागेचा राखणदार. तर तो सीमेवरती असायचा. त्यामुळे आज जेवढेही गद्धेगड आहेत ना त्याच्याहून अर्ध्याहून जास्त गद्धेगड या म्हसोबा, मुंजोबा, वेतोबा, चाळोबा अशा स्वरूपांमध्ये पूजल्या जातात. आणि आपल्या गोपाळचं जे वडापाव आहे त्याच्याजवळ म्हसोबाचं मंदिर आहे हे माहित होतं. मी फार आपलं जाणं तिथे नसायचं पण हे आहे हे माहित होतं. आणि गद्धेगड नेमकं काय आहे ते माहित होतं. त्यामुळे एक दिवस मुद्दामून वेळ काढून मी आतमध्ये ते मंदिर बघायला गेलो आणि ते समोर चित्र पाहिलं तर चंद्र, सूर्य, मंगल कलश मधला फक्त जो मजकूर आहे तो शेंदुरामुळे मिटला गेला होता. आणि खाली सरळ दिसते आपल्याला की तिकडे गाढवाच्या आकाराचा आहे. तेव्हा मला मग ते क्लिक झालं की गद्धेगड तिकडे आहे. आणि त्याच्या बाजूला मला विरगळ दिसली. ओके. तर मी त्यांना फोन केला. त्यांना म्हणाला की तुम्हाला मी डबल लॉटरी दिली. म्हटलं नुसती गद्धेगड नाहीये त्याच्या बाजूला विरगळ पण आहे. आणि मग ते एक 2-3 दिवसांनी ते आले. आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि एक अंदाज काढला की शिलाहार कालीन ही गद्धेगड असेल. म्हणजे शिलाहार काळ म्हटलं का हा 1200 वर्षाच्या मागे जातो. त्यामुळे त्यांचं नेमकं आयुमान त्या शिळांचं हे आपल्याला कळलं की हे साधारण 1200 वर्ष जुनं आहे. आणि ते गद्धेगड ज्या वेळेला दिसली तर गद्धेगड किती दुर्मिळ आहे याचा अंदाज मला होता. त्यामुळे मला फार आनंद झाला की अशा प्रकारचा एक ऐतिहासिक वारसा जिथे मी लहानाचा मोठा झालो तिथून अगदी म्हणजे उत्कर्ष मैदानामध्ये तर आपण क्रिकेट खेळलेलो आहोत लहानपणी. तर तिथून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती अशा प्रकारचा ऐतिहासिक वारसा त्या ठिकाणी आहे. परंतु असं होतं की तिकडे एक सेंटिमेंट्स आहेत, धार्मिक भावना आहेत. कारण आज त्याची पूजा म्हसोबा म्हणून केली जाते. ते आपल्या या फक्त इथल्या भांडूपच्या गद्धेगडीच्या बाबतीमध्येच नाही, बऱ्याचशा ठिकाणी या गद्धेगड, विरगळ असतील, सतीशिळा असतील या देवांच्या रूपामध्ये पूजल्या जात आहेत. त्याचा एक चांगला अर्थही निघतो की या देवांच्या रूपामध्ये पूजल्या गेल्यामुळे आपल्याला आज त्यांचं निदान अस्तित्व पाहता येते. म्हणजे आज आपल्याकडे म्हसोबा म्हणून जी गद्धेगड पूजली जाते ही म्हसोबा म्हणून जर पुजली गेली नसती तर ही कुठल्या तरी बांधकामामध्ये गाडली गेली असती. नक्कीच. किंवा ती विरगळ जी आहे ती कुठल्या तरी बांधकामामध्ये गाडली गेली असती किंवा कुठेतरी अडगळीमध्ये पडली असती. त्याला जेव्हा शेंदूर लागला तेव्हा त्याला महत्व प्राप्त झालं. आणि तो सीमेवर असल्यामुळे तो म्हसोबा म्हणजे राखणकर्ता. त्याच्यामुळे त्याची पूजा होणं काही माझ्या मते तरी गैर नाही. जी होते आहे त्याच्यामुळे ते आम्हाला आमचा तो ऐतिहासिक वारसा जो आहे तो आम्हाला पाहता आला. आमचं भांडूप किती वर्ष जुनं आहे याचा अंदाजाने एक लाईव्ह आहे. ते तुमचं भांडूपचं 1200 वर्षापूर्वीपासूनचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मला कुठलाही कागदपत्र दाखवण्याची गरज नाहीये. माझ्याकडे गद्धेगड आहे, माझे विरगळ आहे आणि हे इथे सापडलेलं आहे. इथे सापडलेलं आहे तर या गावाचं अस्तित्व हे 1200 वर्ष किंवा त्याच्याही अगोदरपासूनचं. कारण 800 ते 1200 हा 450 वर्षांचा शिलाहारांचा काळ आहे. त्याच्यामुळे त्या दरम्यानचं अस्तित्व हे माझ्या त्या भागाचं आहे. भले त्याचं नाव भांडूप नसेल, भले त्याचं नाव दुसरं असेल, त्या ठिकाणी इतर कोणी राहत असतील, शिलाहारकालीन वास्तव्य असेल, परंतु त्या जागेचं महत्व माझ्या 1200 वर्ष जुनं आहे हे त्या म्हसोबामुळे मला कळालं. पण आता तुमच्या बोलण्यातून सारखा उल्लेख येतोय की कोण ना कोणतरी तुम्हाला कॉल करतंय किंवा कुठल्या ना कुठले तुमच्याकडे पत्र आहेत. तर तुम्हाला जेव्हा भांडूपचा इतिहास संकलन करण्याची जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त कशाचा फायदा झाला? लोकांचा जास्त फायदा झाला की
पेपर्सचा जास्त फायदा झाला? भांडूपच्या इतिहासामध्ये जर आपण बघायला गेलो ना तर आपल्याकडे कागदोपत्री पुरावा आहे ना फक्त एक गॅझेटियर आहे. ओके. भांडूप जे आहे ते आपलं आजही मुंबईमध्ये येत असलं, मुंबई शहरामध्ये येत असलं तरी ते प्राचीन काळामध्ये मुंबईचा भाग नव्हता कधी. हा भाग जो होता हा सालसेट म्हणजे श्रीस्थानक म्हणजे आपलं जो ठाणे भाग आहे, अपरांत पार्ट म्हणतो आपण त्याला. बरोबर. तर त्याचा हा भाग होता आपला भांडूप. त्याच्यामुळे ठाणे गॅझेटियरमध्ये आपल्या भांडूपच्या बाबतीमध्ये इंग्रजांनी जे काही नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला सापडतात. म्हणजे आज शिलाहार काळीने हे आज आपल्याला कळतंय, परंतु ब्रिटिशांना 1835 मध्ये कळालं होतं की या ठिकाणी शिलाहारांचं राज्य होतं. बरोबर. कारण आज आपल्याकडे नाहूर गाव जे आहे, या नाहूर गावाच्या एका शेतामध्ये 1835 साली चित्तराजा देव याचा एक आपल्याला ताम्रपट सापडलेला म्हणजे कॉपर प्लेट सापडलेली आहे. त्या कॉपर प्लेटला एक कडी आहे, कडीवरती गरुडाचं चिन्ह आहे, जी शिलाहार राजवटीची ओळख आहे. अच्छा. हे 1835 साली इंग्रजांना सापडले, ते त्यांनी डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय गॅझेटियरमध्ये. ओके. आणि त्याच्यामधून आपल्याला ते आज माहिती पडते की ही अशा प्रकारची कॉपर प्लेट आपल्या भांडूपला सापडली होती, भांडूपच्या जवळ सापडली होती, म्हणजे नाहूर गावाच्या एका शेतामध्ये सापडली होती. आणि त्या कॉपर प्लेट मध्ये भांडूपचा उल्लेख आहे. पण तो भांडूपचा उल्लेख भांडूप असा नाहीये, तो गोरपवल्ली किंवा गोरवपल्ली अशा नावाचं, म्हणजे हे भांडूपचं जुनं नाव आहे. 1200 वर्षांपूर्वी हे नाव गोरपवल्ली किंवा गोरवपल्ली असं होतं. आणि गोमवन नावाचा एक अजून उल्लेख आपल्याला त्या कॉपर प्लेटमध्ये सापडतो. ते गोमवन म्हणजे आजचं गव्हाणपाडा. स्थान निश्चिती जेव्हा करतो आपण, त्या स्थान निश्चितीमध्ये जे त्या कॉपर प्लेटमध्ये उल्लेख केलेला आहे किंवा आपल्याला नोंदी ज्या सापडतात त्याच्यामध्ये आपल्याला भांडूपचं अस्तित्व सापडतं जे गोरवपल्ली नावाने आहे, गव्हाणपाड्याचं अस्तित्व सापडतं जे आपल्याला गोमवन या नावाने आहे, बरोबर, आणि नाहूरचं अस्तित्व आपल्याला सापडतं जे नॉर या नावाने आहे. पण नाहूर जे आता एजंट आणि बिल्डर्सनी बनवलेलं नाहूर ईस्ट नाही, ते आपलं भांडूपच आहे. नाहूर म्हणजे आताचं जे मूळ नाहूर गाव आहे, जे मुलुंडला आपल्या वेस्टला आहे नाहूर गाव, ते मूळ नाहूर गाव. अच्छा. त्या ठिकाणी ही कॉपर प्लेट आपल्याला सापडली. आपल्याला म्हणजे ब्रिटिशांना 1835 साली आपल्याला सापडली होती. आणि त्यासोबत अजून बरेचसे उल्लेख हे ब्रिटिशकालीन आपल्याला त्या ठिकाणी येत असतात. तर हे संकलन करताना ही जी माहिती आहे, ही गॅझेटियर ही पक्की माहिती आहे. कारण ब्रिटिशांनी त्यांची जी काही ज्या काही गोष्टी असतात त्यांच्याकडे ती खूप छान सवय होती की ते प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करायचे. म्हणजे आपण मराठ्यांनी फक्त तलवारी चालवल्या, डॉक्युमेंटेशन आपल्याकडे कुठेतरी कमी पडलं असं मला वाटतं. जे काही आहे त्याच्यावरती जो इतिहास आहे याच्यापेक्षाही अजून पलीकडे बराच मोठा इतिहास मराठ्यांचा असू शकतो असं माझा स्वतःचा अंदाज आहे. परंतु ब्रिटिशांकडे कसं होतं की त्या प्रत्येक गोष्टीचं ते डॉक्युमेंटेशन करायचे आणि हे डॉक्युमेंटेशन त्यांनी व्यवस्थितरित्या केल्यामुळे आपल्याला आज कळते की भांडूप जे आहे हे अशा प्रकारे ऐतिहासिक आहे. आणि ह्या ज्या 3 आहेत ॲक्च्युली आपल्या भांडूपमध्ये, त्याच्या बाबतीमध्ये मी पुढे येतोच. परंतु विरगळ आहे, गद्देगळ आहे आणि एक धेनुगळ आहे, गोवत्स शिल्प असं त्याला म्हणतात. मग आता हे विरगळ म्हणजे काय, म्हणजे त्याच्यात काय वेगळी अशी खुणा असतात का? विरगळी ही बेसिकली त्याला इंग्लिशमध्ये हिरो स्टोन म्हणतात. ओके. तर त्या नावामध्येच आपल्याला कळतं की एखाद्या वीराच्या स्मरणार्थ बांधली गेलेली कोरलं गेलेलं शिल्प म्हणजे विरगळ. पण विरगळ जे आहे हे आपल्याला फक्त एक डॉक्युमेंटेशन देते की इथे एखादा वीराचा मृत्यू झालेला आहे, परंतु तो कसा झाला, काय झाला याच्या बाबतीतलं डिटेल डॉक्युमेंटेशन आपल्याला विरगळीवरती मिळत नाही. ओके. कारण जसं गद्देगळीवरती डॉक्युमेंटेशन हे लिखित स्वरूपामध्ये असतं, तसं विरगळवरती लिखित स्वरूपामध्ये नसतं, तिथे चित्रशिल्प स्वरूपामध्ये असतं. अच्छा. म्हणजे कुठलीही विरगळ जी आहे ही जरी वरून खाली आपण बघत असलो तरी वाचताना ती खालून वरती वाचायची असते. तर बेसिकली विरगळीमध्ये 3 ते 4 चौकटी असतात विरगळमध्ये. आणि खालच्या भागामध्ये तो वीर जो आहे तो कसा प्रकारे मरण पावला, म्हणजे शिकार करताना मरण पावला, तलवारीच्या युद्धामध्ये मरण पावला असेल तर त्याच्या हातात तलवार दिसते, शिकारीच्या युद्धामध्ये मरण पावला असेल तर त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण दिसतो. तो शिकारीमध्ये असू शकतो किंवा युद्धातला देखील असू शकतो, किंवा जर तो घोड्यावर बसलेला असेल तर तो घोड्यावर बसलेला असतो. जर तो आपापसातील लढाईमध्ये असेल तर दोघा जणांचं शिल्प असतं. तर त्याच्यावरती आपल्याला कळतं की हा कशा प्रकारे वीर मरण पावलाय. त्याच्यावरती जो असतो त्या अप्सरा असतात, म्हणजे हा व्यक्ती वीर मरण पाहून आता स्वर्गामध्ये गेलाय, स्वर्गसुख अनुभवत आहे. त्याच्यावरती जे आहे ती व्यक्ती कुठल्या धर्माशी पंथाशी निगडीत होती याच्या बाबतीमध्ये आपल्याला वर्णन सापडतं. म्हणजे समजा तो गणपत्य म्हणजे गणपतीचा जर भक्त असेल तर आपल्याला गणपतीचं चित्र
त्या ठिकाणी बघायला मिळतं. जर तो शैव म्हणजे शंकराचा भक्त असेल तर शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं. जर तो वैष्णव असेल तर वैष्णव चिन्ह आपल्याला त्या वेरगळीवरती बघायला मिळतं. किंवा तो बौद्ध धर्माचा असेल तर स्तूप आपल्याला बघायला मिळतं. तर हे अशा प्रकारे हे चिन्हांकित केलेल्या गोष्टी असतात. त्याच्यावरून आपल्याला हे डॉक्युमेंटेशन कळत नाही की हा वीर जो आहे हा नेमका कोण होता. त्या ठिकाणी एखाद्या वीराचं मरण आलेलं आहे आणि त्याच्या नावाने हिरो स्टोन आहे एवढंच आपल्याला कळतं. आणि विरगळ या भरपूर ठिकाणी आपल्याला मिळतं. म्हणजे जुन्या जेवढीही मंदिरं आहेत किंवा किल्ले आहेत याच्यावरती आपल्याला विरगळ सापडतात. आणि तशीच एक विरगळ आपल्या भांडूपमध्ये आहे जी म्हसोबाच्या बाजूला आहे. आणि त्याच्यावरती जर तुम्ही आता स्क्रीनवरती फोटो बघत असाल तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी एक माणूस उभा आहे आणि त्याच्या हातामध्ये धनुष्य हे आपल्याला क्लिअर दिसतं. आता त्याच्यावरती जरी शेंदूर थापलेला असला तरी तो धनुष्य बाणाचा आकार आणि त्या माणसाचा आकार आपल्याला क्लिअर कळतो. म्हणजे ती व्यक्ती एकतर युद्धामध्ये धनुर्धारी होती किंवा ती शिकारी करताना त्याच्यामध्ये ती मरण पावलेली आहे. बरोबर. अशी असते विरगळ. ह्या सगळ्याचा अभ्यास करताना नेमकं शिलाहारांचं राज्य किती मोठं होतं? शिलाहारांचं राज्य किती मोठं होतं हे आपल्याला आता स्क्वेअर फीट मध्ये तरी मांडता येणार नाही. माझा तेवढा अभ्यास नाहीये. परंतु मला इतकं माहित आहे म्हणजे माझ्या अभ्यासानुसार की शिलाहार ही एकूण 3 घराणी होती. उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भाग. उत्तर कोकणची जी राजधानी होती ती राजपुरी, दंडराजपुरी जी आपली रायगड जिल्ह्यामध्ये आहे ती राजधानी होती. काही जणांच्या मते श्रीस्थानक म्हणजे आपलं ठाण्यामध्ये सुद्धा त्यांची राजधानी होती. त्याच्यानंतर साऊथ ला जे आहे साऊथ कोकण म्हणजे दक्षिण कोकण भागामध्ये तेव्हाचं बलिपत्तन आत्ताचं खारेपाटण इथे त्यांची राजधानी होती. आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये जो शिलाहार राजा होता या शिलाहार राजांची राजधानी होती वाळवीड किंवा वाळीवडे. आता एक गाव आहे याच्यामध्ये सुद्धा दुमत आहे. म्हणजे काही जण म्हणतात की वाळीवडे गावामध्ये होती तर काही जणांचं असं म्हणणं की आत्ताचं जे पन्हाळा आपला किल्ला आहे त्या ठिकाणी राजधानी होती असं म्हटलं जातं. तसे ही 3 वेगवेगळी घराणी होती शिलाहार राजाची. तर हे शिलाहार जे राजे आहेत तर या शिलाहार या नावाचा अर्थ जो आहे तो जिमूतवाहनचे वंशज शिलाहार आहेत असं म्हटलं जातं. जिमूतवाहन एक संस्कृत स्कॉलर होता 7व्या-8व्या शतकामध्ये. त्यांचं आपल्याला वर्णन आढळतं. हे दोन्ही धर्म म्हणजे हिंदू धर्मामध्ये आपल्याला आढळतं आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा जिमूतवाहनाचं जे आपल्याला आहे तो आढळतो. आपण ते जास्त खोलामध्ये न जाता एक साधारण सांगायचा अर्थ असं की हे जिमूतवाहनाने एका नागाचं रक्षण गरुडापासून केलं आणि त्या गरुडापासून नागाचं संरक्षण करत असताना त्यांनी त्या गरुडाला स्वतःला त्या गरुडाच्या अधीन केलं. शिळेवरती ते झोपले आणि त्या गरुडाचा ते आहार झाले. तो शिळेवरचा आहार त्याचे वंशज शिलाहार असं ते नाव आलं. आणि राष्ट्रकूट काळामधील 3रा गोविंद राजा होता तर त्याने कपिर्द नावाचा जो मूळ पुरुष आहे उत्तर कोकणातल्या शिलाहारांचा कपिर्द नावाचा राजा होता. या राजाला त्याचं साम्राज्य वाढवण्यासाठी त्याने दिलं होतं राष्ट्रकूट राजाचा 3रा गोविंद याने. आणि ते साम्राज्य वाढवून झाल्यानंतर त्यांनी त्या साम्राज्याचं मांडलिकत्व हे कपिर्दला दिलं. आणि मग या कपिर्दपासून उत्तर कोकणातील या शिलाहारांची जी वंशावळ आहे एकूण 16 राजे झाले शिलाहारांचे. आणि 8व्या शतकापासून ते साधारण 12व्या शतकापर्यंत असं साधारण 450 वर्ष शिलाहारांनी या संपूर्ण भागावरती राज्य केलं. ज्याच्यामध्ये आपला भांडूपचा आत्ताचा आपण जो राहतो तो भाग सुद्धा येतो. आणि आपल्या बोलण्यामध्ये आता गद्देगळ आलं, वीरगळ आलं, त्यानंतर एक आलेलं ते धेनुगळ. ते धेनुगळ म्हणजे काय? त्याच्यात काही वेगळे चिन्ह असतात का आणि नेमका त्याचा अर्थ काय असतो? धेनुगळ किंवा गोवत्स शिल्प म्हणजे नावामध्येच आहे. धेनू म्हणजे गाय, गायीचं शिल्प. गोवत्स शिल्प याच्यासाठी म्हटलं जातं की गायीसोबत त्याचं वासरू सुद्धा असतं. त्याच्यामुळे धेनुगळ ही बेसिकली बॉर्डर स्टोन म्हणतो किंवा बॉर्डर पिलर आपण जे म्हणतो बरोबर ते म्हणजे धेनुगळ. एखाद्या राजाची सीमा आखण्यासाठी जे काही स्टोन असायचे ते धेनुगळी सारखे असायचे. या धेनुगळीवरती गाय आणि वासरू यांचं चिन्ह असतं. आणि ते याचं द्योतक असतं की ती गाय म्हणजे राजा आणि ते वासरू म्हणजे त्याची प्रजा. गाय जशी वासराची काळजी घेते तसंच राजा त्याच्या प्रजेची काळजी घेतो. मग ते राज्य कोणाचं आहे ते राज्याची सीमा कुठून कुठपर्यंत पसरलेली आहे त्याचं एक वर्णन हे धेनुगळ मध्ये केलं जातं. आणि धेनुगळ सुद्धा आज आपल्या भांडुगाव मध्ये आहे. ती नेमकी कुठे आहे?
आपलं श्रीकृष्ण मंदिर. सगळ्यात भांडूपमध्ये आवडणारं मंदिर म्हणजे श्रीकृष्ण मंदिर. याचं कारण असं आहे की भांडूपचा विकास होता होता आपल्या इथल्या सर्व मंदिरांचा सुद्धा विकास हा झाला, परंतु कृष्ण मंदिराच्या इथे गेल्यानंतर आपलं भांडूप साधारण 200 वर्षापूर्वी किंवा 150 वर्षापूर्वी कसं असेल, कशा प्रकारचं बांधकाम त्या ठिकाणी असेल, कौलारू किंवा जाड भिंती, हे आपल्याला पाहायला मिळतं श्रीकृष्ण मंदिराच्या इथे. बरोबर. आणि तू लहानाचा मोठा तिकडे झालेला आहेस नक्कीच. कृष्ण मंदिराच्या इथेच, तर तू बऱ्याचदा ती मूर्ती पाहिली असेल. श्रीकृष्णाची आपली मूर्ती आहे आणि एक वेगळी मूर्ती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला फक्त श्रीकृष्णाचीच मूर्ती बघायला मिळते, परंतु या ठिकाणी श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या वरती गाय आणि वासरू आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर तेच आहे धेनुगड. अच्छा. आता या धेनुगडीवरती श्रीकृष्णाची मूर्ती ही नंतर आली असणार, कारण धेनुगडीवरती कृष्णाची मूर्ती असण्याचा उल्लेख आपल्याला कागदोपत्री कुठेही सापडत नाही. मला वाटतं पाटील कुटुंबाकडे हा वारसा आहे श्रीकृष्ण मंदिराचा. बरोबर. तर जे मंदिर ज्यांनी स्थापन केलं तेव्हा त्यांना ती धेनुगड सापडली असेल. बरोबर. आणि ती धेनुगड सापडल्यानंतर गाय आणि वासरू ह्याचं कनेक्शन थेट हे भगवान श्रीकृष्णाशी जातं. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची स्थापना करण्याचं सुचलं असेल असा अंदाज आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते श्रीकृष्णाचं मंदिर त्या ठिकाणी आहे. तू लहानाचा मोठा झाला होतास, त्या ठिकाणी झालायस, तर तुला ही गोष्ट पहिल्यांदा कळते? हो, मला ऍक्च्युली पहिल्यांदा कळलेलं आहे. तुमच्या पोस्टमधूनच मला हे सगळं कळलं. मला सुद्धा ऍक्च्युली ना धेनुगड किंवा गोवत्स शिल्प आहे ना, एक असतं ना की इतिहासकारांना सुद्धा काही गोष्टी आवडत असतात, तर प्रत्येकाचा फोकस ना गद्यगड नाही तर विरगळीवरती असतो. बरोबर. अभ्यास करण्यासाठी सतीशिळा आणि गोवत्स शिल्प ना ते थोडेसे असे साईड लाईनला जातात किंवा त्याच्या बाबतीमध्ये फार अशी माहिती आपल्याला मिळत सुद्धा नाहीये. ते एक सीमांकन करण्यासाठी केलेले बॉर्डर पिलर आहेत, त्याच्यावरती गाय आणि वासरूचं शिल्प असतं, एवढीच एक साधारण माहिती आपल्याला त्या ठिकाणी गोवत्स शिल्पाच्या बाबतीमध्ये मिळते. त्याच्यामुळे मलाही अंदाज नव्हता की आपल्याकडे श्रीकृष्णाचं मंदिर असलेलं जे शिल्प आहे हे गोवत्स शिल्प असेल. मी सांगतो की ह्या अनेक इतिहासकारांसोबत चांगल्या मैत्रीचे संबंध असल्यामुळे ते जेव्हा अभ्यास करत असतात तेव्हा एकाला कोणाला तरी ती गोष्ट सापडली. नक्कीच. आणि ती त्याने त्याच्याकडनं कोणीतरी घेतली आणि ती रीलवर टाकली आणि ती इंस्टाग्रामची रील माझ्याकडे आली. तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की अरे माझ्या अगोदर कोणीतरी शोधलं गोवत्स शिल्प, परंतु ते जी नेमकी माहिती काय असावी ती त्या रील मध्ये नव्हती. म्हणून मग ती रील ज्याने टाकली होती त्याला संपर्क केला आणि त्याला विचारलं की तुला ही माहिती कुठून मिळाली. तर त्याने ज्याचं नाव घेतलं गोपाळचं, अगदी यंग मुलगा आहे परंतु अभ्यास सुंदर आहे त्याचा, तर त्याला फोन केला. तर तेव्हा त्याने मला सांगितले की हो, तो कृष्णाची मूर्ती एक तर त्या दगडामध्ये कोरलेली आहे किंवा नंतर त्याच्यावरती लावलेली आहे, परंतु ते गोवत्स शिल्प आहे याच्या बाबतीमध्ये खात्री पटली. तर असे आपल्याकडे एक गद्यगड, एक वीरगड आणि एक गोवत्स शिल्प म्हणजे एक धेनुगड आपल्या भांडूप गावामध्ये आजही ते 1200 वर्ष जुनं असल्याची साक्ष देत आजोबे आहेत. अच्छा. तर यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की भांडूपचं नाव हे गोवरपल्ली होतं, गोरवपल्ली, तर त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचे जे स्थानक आहेत जसं की मुलुंड असेल तर त्याचंही नाव काही वेगळं होतं. मुलुकुंद. अच्छा, मुलुकुंद. मग ते झालं मुलुंड. अच्छा. तसंच गोमवन आहे, गव्हाणपाडा. त्याच्यानंतर नाहूरचा उल्लेख कधीच नाहूर आलेला नाहीये. NAUR, नॉर किंवा नौर असाच आलेला आहे. तो मे बी ब्रिटिश ॲसेंटमुळे तो तसा आला असावा, परंतु ते नाहूर गाव जे मुलुंड वेस्टला आहे ते मूळ नाहूर गाव. आणि नाहूर स्टेशन झाल्यानंतर नाहूरच्या आजूबाजूला जे केलं ते या एजंटाने बिल्डर्सने बनवलेलं नाहूर ईस्ट, पण ते मूळचं भांडूप गाव आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की ते भांडूप गाव आहे आणि ते भांडूप गावच राहिलं पाहिजे, कारण भांडूप गाव हा साधा सुद्धा विषय नाहीये. आज आपण जी चर्चा करतोय त्याच्यावरून आपण अंदाज घेतला पाहिजे की आपण ज्या भूमीवरती राहतोय की ज्या भूमीचं आपण नावच बदलायला निघालोय. बरोबर. आपण भांडूप गाव भांडूप ईस्ट म्हणत होतो ते आज अगदी कमलसागर पर्यंत नवीन येणाऱ्या मंडळींना आपण दोष देऊ नाही शकत. जे काही नवीन कन्स्ट्रक्शन आहेत, जी नवीन राहायला येतात मंडळी, त्यांना काहीच माहिती नाहीये की हे नेमकं काय आहे, पण त्यांना वेकणारे जी मंडळी आहेत ही आपली भांडूपचीच आहेत. बिल्डरला नाहूर स्टेशन जवळ असल्यामुळे नाहूर ईस्ट सांगून पैसे वाढवता येतात, त्याचा त्याला चांगला फायदा होतो. बरोबर. परंतु ह्याच्यामध्ये माझ्या भांडूप गाव
या नावाचा जो आहे ना तो बळी दिला जातोय, बरोबर. असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे भांडूप हा साधासुद्धा विषय नाही, भांडूप हा खूप जुना विषय आहे, भांडूप हा अभ्यासाचा विषय आहे. आणि अशा भांडू गावाचं नाव कोणाच्या तरी फायद्यासाठी नाहूर इष्ट करणं हे फार चुकीचं आहे. चुकीचंच आहे. त्याचप्रमाणे आपण आता इतिहासाबद्दल जे बोलत होतो, शिलाहार काळ झाला, त्यानंतर पोर्तुगीजांचा पण एक काळ होता. तर पोर्तुगीजांच्या वेळी आपलं भांडूप कसं होतं? पोर्तुगीजांच्या वेळी भांडूप कसं होतं ना, याचा ऍक्च्युली आपल्याला कुठल्या प्रकारचा एव्हिडन्स अजूनपर्यंत तरी सापडलेला नाही. म्हणजे तो एक खूप मोठा गॅप आहे. म्हणजे शिलाहारांचा जो काळ आहे हा 12व्या शतकातला आहे. तिथपर्यंतचा आपल्याकडे एव्हिडन्स हे 3 लाईव्ह एव्हिडन्स आपल्याकडे आहे. त्याचं कुठलंही कागदपत्र आपल्याकडे नाहीये. एक ताम्रपट आहे, ते आज आपल्या प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे त्या ठिकाणी आहे. तर एक ताम्रपट जर सोडला आणि ब्रिटिशांचं डॉक्युमेंटेशन सोडलं आणि हे 3 लाईव्ह, तर तसं कुठलं असं मोठं मेजर डॉक्युमेंट्स आपल्याकडे आता सध्या तरी शिलाहारांच्या बाबतीमध्ये नाही. जे आहे त्याच्यावरती आपण आता सध्या फोकस केलेला आहे. राईट. परंतु पोर्तुगीजांचा जो काळ आहे म्हणजे 15वं शतक, 15वं-16वं शतक, बरोबर, त्याचा एव्हिडन्स अजून आपल्याकडे काय आलेला नाही. आपल्याकडे येतो तो ब्रिटिशांच्या काळातला येतो. ओके. म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये सालसेट होतं, पण ते नंतर ब्रिटिशांच्या अंमलाखाली आपला हा संपूर्ण भाग आला होता. बरोबर. तर त्याच्यामध्ये आता इतिहासाबद्दल आपण एवढं बोलतोय, तर सारखं राहून एक असं वाटतं की आपण एवढं इतिहासाबद्दल बोलतोय, तर छत्रपती शिवराय जे आपले प्रेरणास्थान आहेत, त्यांनी कधी भांडूप गावात पाय ठेवलेला का? भांडूप गावात पाय ठेवलेला नाही एवढं तर 100%. त्याच्यासाठी कुठल्या डॉक्युमेंट्सची पण गरज नाही. सापडला जर एखादं डॉक्युमेंट्स तर त्याच्यासारखं थोर भाग्य आपलं नाही. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा भांडूप सारख्या एका छोट्याशा हॅमलेटमध्ये, म्हणजे तेव्हाचं छोटंच गाव होतं. बरोबर. ते साधारण मला वाटतं 1831 सालचा काहीतरी नोंद आहे. 800 लोकांची वस्ती भांडूप मध्ये होती. गाव पण नाही, पूर्ण भांडूप मध्ये होती, अशी एक नोंद आहे. तर एवढ्या छोट्याशा गावामध्ये ज्याचा कुठलाही हिस्टॉरिकली फायदा नाहीये किंवा कुठली चौकी नाहीये, काही नाही. बरोबर. त्यामुळे अशा ठिकाणी शिवाजी महाराजांचा पाय लागणं तर शक्य नाहीये. परंतु एक असा अंदाज, काही माझ्या इतिहासकार मित्रांसोबत बोलत होतो, तर त्यांना मी असंच एक सहज शंका विचारली होती की 1657ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदर जिंकलं आणि त्याच्यानंतर अलिबागच्या जवळची जे काही किल्ले आहेत, खांदेरीचा जो किल्ला आहे, जो ब्रिटिशांनी लिहिलं होतं की खांदेरीचा किल्ला हा ब्रिटिश साम्राज्यावरती टांगती तलवार आहे, असं ब्रिटिशांचं एक डॉक्युमेंटेशन आहे खांदेरी किल्ल्याच्या बाबतीमध्ये. तर ते शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली तो बनवून घेतला. तर या खांदेरीच्या किल्ल्यावरती रसद कल्याण बंदरातून जात होती. एवढं एक आपल्याला कनेक्शन सापडतं. अच्छा. मग हे कनेक्शन सापडत असताना कल्याण बंदरातून खांदेरीवरती जाण्याचा शॉर्टेस्ट जो रूट आहे तो आपल्या भांडूपच्या खाडीच्या जवळून जातो. कारण कसं आहे की 2 रूट आहेत. म्हणजे जेव्हा उल्हास नदी ही तिचं बॅकवॉटर म्हणजे मुखापाशी येते समुद्राला मिळण्यासाठी, म्हणजे ती कल्याणपासूनच तिची खाडीमध्ये रूपांतर व्हायला सुरू होतं, म्हणजे कल्याणच्या अलीकडे पासूनच. बरोबर. नंतर मग ती पुढे वाहत येते दिवा मुंब्रा आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग तिचे 2 भाग होतात. एक गायमुख मार्गे ती वसईला जाऊन अरबी समुद्राला मिळते आणि एक जी शाखा आहे ती ठाण्यामधून मग ती आपल्या वाशीवरून जी खाडी आहे ती पुन्हा जाऊन समुद्रामध्ये, म्हणजे जे आपलं गेट ऑफ इंडिया वगैरेचा जो या साईडचा भाग आहे, ईस्टर्न कोस्टल आपण म्हणतो त्याला. एक वेस्टर्न कोस्टल, एक ईस्टर्न कोस्टल. ईस्टर्न कोस्टल जो भाग आहे, जो खाडी भाग आहे खास करून मँग्रोव्हचा, तर तिकडे आपल्याला तो भाग येतो. आणि तो जो भाग आहे घोडबंदरचा, तो वसईच्या किल्ल्याच्या जवळ येतो, ज्याच्यावरती पोर्तुगीजांचा सगळ्यात मोठा अंमल होता. सगळ्यात मोठं ठाणं पोर्तुगीजांचं हे वसई होतं. तिकडनं रसद नेणं एकतर लॉंग रूट होता, त्याच्यानंतर तिकडनं नेत असताना शत्रूंची संख्या, शत्रूंचं बळ हे अधिक होतं. बरोबर. आणि हा जो रस्ता आहे, हा जो रूट आहे, हा शॉर्ट रूट आहे. आणि त्या मानाने इंग्रज अगोदरच घाबरले होते खांदेरी बांधत असताना, त्याच्यामुळे हा शॉर्ट रूट आहे तो हा सहज सोपा जातो. तर 1657ला आपण कल्याण बंदर जिंकलं आणि मला वाटतं 1678 का 79 साली, बेबी आय एम नॉट रॉंग, खांदेरीचा किल्ला बांधला गेला. ओके. आणि या काळामध्ये कल्याण बंदरामधनच ही रसद जात होती. तर अनेकदा मावळे तर नक्कीच गेलेत, नक्कीच कधीतरी शिवाजी महाराज पण गेले असतील असं आपण म्हणायचं. बरोबर.
यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की इंग्रजांचा तर नंतर अंमल आपल्या भांडूपवर आला, तर इंग्रजांबद्दल बोलताना सगळ्यात पहिला जो विषय येतो तो म्हणजे रेल्वेचा. बरोबर. जी रेल्वे भायखळ्यापासून म्हणजे तिथून बोरीबंदरपासून जी धावली ती ठाण्यापर्यंत 1853 साली. बरोबर. तर यामध्ये भांडूपचा काय रोल होता? भांडूप हे पहिल्या स्थानकांमधलं एक स्थानक म्हणजे भांडूप स्थानक आहे. हम्म. आणि त्याचा एक गमतीशीर किस्सा आहे. हा. तर त्याला कुठलं डॉक्युमेंटेशन नाही आहे, पण मी जितक्या वेळा त्या गोष्टींचा अभ्यास करायला गेलो किंवा तेव्हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही बघायला गेलो ना, तर त्याला ते कारण 100% होतं की भांडूप 1803 साली भांडूप आणि भांडूपच्या आसपासचा भाग हा ल्यूक म्हणून एक होते, त्यांनी साधारण तो भाग घेतला त्यांच्या ताब्यामध्ये. आणि त्यांनी नंतर तो भाग जो आहे साधारण मला वाटतं 1817 साली 5 लाख तेव्हाचे तेवढ्या भाडेकरारावरती कावसजी म्हणून जे होते त्यांना दिला. आणि 1832 साली इंग्लंडहून डिस्टिलरी म्हणजे रम बनवणारी फॅक्टरी तिचं सगळं मशिनरी 1832 साली भांडूपमध्ये आला. आणि आशियातला सगळ्यात मोठा रम बनवणारा कारखाना आपल्या भांडूपमध्ये होता. म्हणजे आता असं तर आपल्याकडे दारू स्वस्त मिळाली असं नाही, पण 1832 साली रम बनवणारा म्हणजे संपूर्ण इंग्रज जे काही सैन्य होतं किंवा जे अधिकारी होते यांना रम पुरवण्याचं म्हणजे मला वाटतं 1833 का 1834 ची एक नोंद आपल्याला सापडते. 1 लाख गॅलन रम पुरवठा आपल्या भांडूप मधून झाला होता. हा रम पुरवठा भांडूप मध्ये असताना जे वाफेचं इंजिन होतं याला पाणी भरण्याची गरज होती. काही ठिकठिकाणी हे जे हॉल्ट घेतले ना, या हॉल्टला पाणी भरण्याची ठिकाणं होती. म्हणजे भायखळ्याला थांबली ट्रेन, कुर्ल्याला थांबली, तेव्हा दादरलाही नव्हती थांबलं. दादर सगळ्यात मोठं स्टेशन, दादरलाही नव्हती थांबली. भायखळ्याला थांबली, कुर्ल्याला थांबली. कारण कुर्ल्याला त्या ठिकाणी आता बीकेसीने ते सगळं केलंय, पण ते बीकेसीच्या अगोदर त्या ठिकाणी खाडी होती, पाण्याचा पुरवठा होता. त्याच्यामुळे तिकडनं ते परत आले आणि ते भांडूपला थांबले. तर तसं म्हणाले तर भांडूपला टेक्निकल हॉल्ट कुठला असायला नको होता, परंतु भांडूपला हॉल्ट घेतलाय. 1853 साली जी बोरीबंदर ते ठाणे ट्रेन थांबली ती भांडूपला हॉल्ट घेतलाय. आणि आम्ही नेहमी गमतीने असं म्हणतो की भांडूपला हॉल्ट घेतलाच हा रमचा स्टॉक भरण्यासाठी, म्हणजे ठाण्याला जाऊन नंतर पार्टी करता येईल. सक्सेस झालं. जी पहिली रेल्वे आहे भारतातली ही धावली, सक्सेस झाली, कारण तिची पार्टी करण्यासाठी मे बी तो भांडूपचा हॉल्ट घेतला असेल. पण आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. जितकी वर्ष भारतीय रेल्वेला होतील तितकी वर्ष भांडूप स्टेशनला होती. कारण पहिली भारतातील पॅसेंजर रेल्वे ही 1853 साली धावली, त्याचा आपल्या भांडूपला हॉल्ट होता. ही एक अभिमानाची गोष्ट. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून एक अभिमानाची गोष्ट आहे की 20 वर्षांपूर्वी जॉन क्लार्क जे अभियंता होते रेल्वेचे, यांनी जो आराखडा बनवला हा आराखडा सुद्धा आपल्या भांडूपमध्ये तयार झालाय. रेल्वेचं प्लॅनिंग आपल्या भांडूपमध्ये तयार झालं. पहिली रेल्वे जी थांबली ती आपल्या भांडूप स्टेशनला थांबली. बरोबर. पण आज सगळ्यात कमी फास्ट लोकलचे थांबे भांडूपला आहेत. हे दुर्दैव आहे. खरंय. ब्रिटिशांच्या काळातला भांडूपचा जो रुबाब होता तर मला असं वाटतं की आता आपण कुठेतरी गमावून बसलो. आता जसं भांडूप स्टेशन बद्दल आपण बोललो किंवा भांडूप रेल्वे बद्दल बोललो, तर तसंच समकालीन म्हणजे इथे ब्रिटिशकालीन अजून काही असे स्ट्रक्चर आपल्या भांडूपमध्ये आहेत का? भरपूर आहेत, आजही आहेत. म्हणजे आज आपण जर साईनगरच्या नाक्यावर गेलो आणि डावीकडे आपण जर नजर घातली तर तिकडे एक मीठ संकलनाचं कार्यालय आहे. बरोबर. हे तेव्हाही त्याचसाठी वापरत होतं आणि आजही त्याचसाठी वापरत आहे. म्हणजे 1818 साली ज्यावेळेस मराठ्यांचा पराभव झाला त्यावेळेस सालसेटवरची जी काही त्यांची हुकूमत होती ही निघून गेली. त्यामुळे मग ब्रिटिशांनी जो सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन जे केलं हे भांडूप आणि मुलुंड या भागातल्या मिठागरांवरती केलं. कारण मिठांमधनं त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत होतं आणि भांडूप आणि मुलुंड या भागामध्ये होणारं मीठ उत्पादन हे क्वालिटी मीठ उत्पादन त्यावेळेला समजलं जायचं, त्या भागात येणारं मीठ. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मीठ संकलन जे आहे हे आपल्या भांडूप, कांजूर आणि मुलुंड या भागातली जी काही मिठागर आहेत या मिठागरांमधनं होत होता. या मिठागराचं संकलन करण्यासाठी एक चौकी होती. त्या 2 चौक्या होत्या टोटल, मीठ चौकी म्हणायची त्याला. त्यातली एक मीठ चौकी आजही आपल्या भांडूप स्टेशनच्या बाहेर आपल्याला पडझड झालेल्या अवस्थेमध्ये बघायला मिळते. एक मीठ चौकी जी आहे ती नाहूर स्टेशनच्या समोर, ती सुद्धा मला वाटतं आता पडझड झालेली आहे पूर्ण. नाहूर स्टेशनच्या इथून जी मीठ चौकी होती या मीठ चौकीच्या इथेच घोड्यांसाठी लागणारा जो चारा आहे, जो रेसकोर्सला, महालक्ष्मी रेसकोर्सला घोडे पळायचे ब्रिटिशांच्या काळामध्ये, तो त्याला लागणारा चारा जो आहे तो आपल्या
आताचा जो काही आपला गवताळ प्रदेश आपल्याला मिळतो दिसतो, तो तिकडनंच हा चारा नाहूर स्टेशन, म्हणजे तेव्हा नाहूर स्टेशन नव्हतं. नाहूर स्टेशन मला वाटतं 2006-2007 साली बनलं, परंतु ब्रिटिश काळापासून त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी जो आहे तो थांबा होता. ती जी मीठ चौकी आहे त्या मीठ चौकीपासून आत्ताचं जे भांडूप पंपिंग आहे तिथपर्यंत एक ट्रॅक होता. ओके. एक छोटीशी रेल्वे होती. तिकडनं संपूर्ण मीठ जे आहे ते या मुख्य रेल्वे लाईन पर्यंत आणलं जायचं. आणि ओ मोरे सजना नावाचं एक गाणं आहे राजेश खन्नाचं, ते आजही युट्यूबवरती आपल्याला बघायला मिळतं. तर ते आपल्या त्या मिठागरांमध्येच शूट केलेलं आहे. अच्छा. आणि जर त्या गाण्याला आपण नीट पाहिलं तर ते मागे आपल्याला ती रेल्वेची लाईन दिसते. आणि मागच्या डोंगरांचा जर आपण आकार पाहिला तर तो आपल्याला जो आज दिसतो घनसोली साईडची जी काही आपली पारसिक रेंज आहे तर ती पारसिक रेंज आपल्याला पूर्णपणे दिसते. जेव्हा कॅमेरा पॅन होतो पलीकडचा तर आपल्या संजय गांधी नॅशनल पार्कचे डोंगरांचा आकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि संपूर्ण मोकळा प्रदेश आहे जो आज आपल्याला 40-45 मजल्याचे जे काही टॉवर आपल्याला आज बघायला मिळतं तसलं काही नाही दिसत. अगदी लांबपर्यंतचा प्रदेश आपल्याला बघायला मिळतो त्या गाण्यामध्ये. असे काही गोष्टी आपल्याला त्यावेळेच्या ज्या आहेत त्या बघायला मिळतात. अजून एक जागा होती, ती मला वाटतं आता डिमोलिश झालेली आहे. तर एक शाळा होती आपल्याकडे 1950 पासून ती शाळा होती. त्याच्या अगोदर जे आहे ना मला वाटतं ते पोस्ट ऑफिस हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे मीठ कामगार होते त्यांच्यासाठीचं हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, ह्या सगळ्या गोष्टी वापरून नंतर 1950 साली प्राथमिक शाळेमध्ये त्या शाळेचं रूपांतर झालं. आणि ती जी शाळा होती हे मीठ कामगार जे होते किंवा अधिकारी जे होती ते आणि भांडूपच्या आसपासचा जो काही प्रदेश होता तिथली जी मुलं होती त्यांच्यासाठी ती शाळा होती. आणि लकीली मी माझ्या व्यवसायामध्ये काम करत असताना ज्यावेळेस मी सचिन ट्रॅव्हल्स मध्ये सहसंचालक म्हणून होतो त्यावेळेस मी नेपाळ टूर्स करत असताना विजय जोशी नावाचे एक ज्येष्ठ सदस्य माझ्यासोबत प्रवास करत होते. त्यांच्यासोबत चांगली गट्टी जमली आणि नंतर मला कळलं की ते त्या शाळेचे विद्यार्थी होते. आणि मग त्यांच्याशी मी खूप गप्पा मारल्या की मला ते जाणून घ्यायचं होतं की साधारण 1960 आणि 65च्या काळामध्ये भांडूप कसं असेल. आणि त्यांनी सांगितलेलं माहिती ही खूप इंटरेस्टिंग होती. म्हणजे ते मुंबई शहराच्या आसपास असून एक तर तेव्हा ग्रामपंचायत होती पण मुंबई शहराच्या अगदी जवळ असून सुद्धा असं कुठेही वाटत नव्हतं की आम्ही शहरामध्ये राहतो किंवा मुंबई भागामध्ये राहत आहोत, एखाद्या कुठल्या तरी छान खेडेगावामध्ये राहत आहोत असंच त्यांना वाटत होतं. छान केळीच्या बागा म्हणे आमच्या घराच्या आसपास होत्या. आज आपल्याला गोल्डन जॅकल जो आहे भांडूप पंपिंगला, गोल्डन जॅकल म्हणजे कोल्ह्याचीच एक जमात आहे. तर तो गोल्डन जॅकल म्हणजे सोनेरी लांडगा, कोल्हा नाही सोनेरी लांडगा, तर गोल्डन जॅकल हा सगळ्यात मोठा काय म्हणतात त्याला प्राणी, सस्तन प्राणी हा आपल्या भांडूप पंपिंग मध्ये सापडतो. तर त्यांचं सहज वावर हा त्यावेळेस या भागामध्ये होता असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपली खाडी जे भांडुपेश्वर कुंडचा जो भाग आहे त्याच्यापेक्षाही तो बराच होता. म्हणजे ते सांगायचे की ही जी गावातली मंडळी आहेत गावकरी मंडळी हे अगदी 2-3 पावलं चालत गेली आणि पाग मारले आणि मासे पकडून आणले, इतकी जवळ आपली खाडी होती त्या काळात. नंतर मग ती बुजत मागे गेली. शहरीकरण आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आलं आणि भांडूपचा चेहरा मोहरा बदलला. मग नगरपालिका नंतर महानगरपालिकामध्ये आपण या ठिकाणी आलो. बरोबर. तर भांडूपमधील अजूनही काही परिसर आहेत ज्यांची नावं वेगळी आहेत. फॉर एक्झाम्पल गाढव नाका. तर अशा कुठल्या प्लेसेसची नावं तुम्हाला माहिती आहेत का की त्यांचा काही इतिहासात काही त्याच्यात काही नोंद वगैरे आहे का? इतिहासामध्ये नोंद नाहीये कारण 1853 साली म्हणजे नोंद नाही, म्हणजे ते फार मोठा लांबचा इतिहास नाहीये. एक साधारण आता 150-200 वर्षपूर्व जुना आहे. तर ज्यावेळेस आपल्याकडे 1853ला ही रेल्वे लाईन बनत होती तर रेल्वे लाईनचं रूळ टाकण्यासाठी कॉन्क्रीटचे जे आहेत ते आत्ता आले काही वर्षांपूर्वी, पण त्याच्या अगोदर लाकडी स्लीपर होते सागाचे आणि त्याच्या खाली खडी टाकली जायची. बरेचशी अशी ठिकाणं आहेत त्यांची जी नावं पडलेली आहेत त्या भागांना, त्याच्या मागे एक तर रंजक इतिहास आहे किंवा काहीतरी अशा गोष्टी आहेत की ते नाव त्या भागाला पडलं. म्हणजे एक साधारण सांगायचं झालं तर क्वारी रोड नावाचा एक आपल्याकडे रस्ता आहे, क्वारी रोड. तर क्वारी रोड म्हणजे काय तर खदान, जिथे त्या ठिकाणी खडक म्हणजे जो डोंगर आहे तो फोडून त्याच्यातून
खडी जमा केली जाते. तर ही खडी जी आहे ना, ही या 1853 साली जी रेल्वे बांधली गेली त्याच्यानंतरची जी काही त्याची डेव्हलपमेंटची बांधकामं झाली, मी तेव्हाच नाही म्हणत, त्याच्यानंतरची जी काही डेव्हलपमेंटची बांधकामं झाली असतील बरोबर. त्यावेळेस ही खडी तिकडनं यायची. अच्छा. त्यामुळे त्या क्वारीकडे जाणारा रस्ता क्वारी रोड झाला. क्वारी रोड झाला. आणि ती क्वारी रोड मधनं खडी आणायचं काम गाढवांमार्फत व्हायचं. अच्छा. आता दिवसभर काम केल्यानंतर गाढवांसाठी काहीतरी विसावा हवा. बरोबर. मग ते गाढवं जिथे बांधली जायची तो गाढव नका. गाढव नका झाला. त्याच्यानंतर खिंडीपाडा आहे आपल्याकडे. तो जर आपण आजही आपण त्या भागामध्ये गेलो तर आपल्याला असं कळून येतं क्लिअरली की एका डोंगराच्या खिंडीमधनं आपण वरपर्यंत जात आहोत जातोय. आणि त्याच्यामुळे त्याला तो खिंडीपाडा हा ऍक्च्युली आदिवासी पाडा आहे. बरोबर. तिकडनंच आपल्याच भांडूप गावाची देवी आहे. जे पूर्वीचं भांडूप गाव हे विस्थापित आहे त्याच्यात ते आपण पुढे बोलूच त्या बाबतीत. पण ती नामादेवी म्हणून जी आहे. अच्छा. तो जाणारा रस्ता त्याच भागातून जातो. तर ते खिंडीपाडा झालं. त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये एका रस्त्याला नाव पडले ते आजही आहे डंकन रोड, जो खिंडीपाड्याच्याच जवळ आहे. डंकन रोड आहे. तर ब्रिटिशांच्या काळामध्ये म्हणजे साधारण ते नाव मी तुम्हाला सांगू, साधारण ज्यावेळेला विहार लेक बनला 1875 का त्या 1870च्या आसपास, तेव्हापासूनच ते नाव आहे डंकन रोड. डंकन रोड. त्याच्यानंतर कोकण नगर जो आहे हा त्या भागातल्या कोकणातून जे मंडळी या ठिकाणी आपल्या रोजगारासाठी आले. बरोबर. तर त्याच्यामुळे तो जो भाग आहे तो कोकण नगरचा भाग हा कोकण नगर त्याच्यामुळे मिळालेला आहे. बरोबर. नरदास नगर मला वाटतं नरदास या एका व्यक्तीच्या नावावरून आहे. ते त्यांचं नाव देखील आहे. बरोबर. मी शुअर नाही या बाबतीमध्ये पण मला असं आठवतंय नरदास म्हात्रे का नरदास पाटील असं काहीतरी नाव आहे. अच्छा. आणि त्यांच्यावरून ते नरदास नगर हे नाव त्याला मिळालेलं आहे. अशी वेगवेगळी नाव आहेत. विलेज रोड हे नाव आहे कारण तो भांडूप गावाकडे येणारा रस्ता होता त्याच्यामुळे त्याला विलेज रोड हे नाव मिळालेलं आहे. तसं आपल्या भांडूप ईस्ट मध्ये साईनगरचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये ट्रॉली लाईन एक एरिया आहे. तर मी म्हटलं की जशी नाहूर स्टेशनच्या इकडे मीठ चौकी होती आणि एक छोटीशी रेल्वे लाईन किंवा ट्रॉली लाईन होती, तसंच भांडूप स्टेशनच्या बाहेर आजही आहे ती मीठ चौकी. सो त्या मिठागरापासून ते त्या मिठ चौकीपर्यंत येण्यासाठी एक छोटीशी ट्रॉली बनवली होती. ती ट्रॉली लाईन म्हणून त्याला ट्रॉली लाईन असं नाव. जसं तुम्ही म्हणालात की भांडूप गाव हे मुळातच विस्थापित गाव आहे, तर हे कितपत खरं आहे आणि ह्याच्या मागे नक्की कहाणी काय? भांडूप गाव जे आहे आत्ताच्या ज्या ठिकाणी आता मूळ म्हणजे 2025 मध्ये आपण ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी ते खरं तर नव्हतं. भांडूप गाव जे आहे हे विस्थापित गाव आहे. हे आलंय विहार तलावाचे. विहार तलावाची जेव्हा बांधणी ब्रिटिशांनी सुरू केली तेव्हा त्यांनी काही गावं विस्थापित केली. त्याच्यामध्ये मला वाटतं नवघर जे गाव आहे ते देखील विस्थापित गाव आहे. ते सुद्धा वरतीच होतं. त्याच्यानंतर आपलं भांडूप गाव जे आहे ते सुद्धा तिकडेच होतं. ह्याचा सगळ्यात भक्कम पुरावा म्हणजे आताच्या घडीमध्ये हे खरंच विस्थापित गाव आहे की नाही हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर भांडूपगाव हे आपलं ईस्टला आहे परंतु आपली गावदेवी वेस्टला गेली आहे, परंतु गाव आपलं इथे आहे. बरोबर. ते गाव नंतर म्हणजे गावाला विस्थापित होऊन 200 वर्ष झाली असतील आता, परंतु गावदेवी तिथेच राहिली कारण देवीचं स्थान तर आपण हलवू नाही शकत. त्याच्यामुळे गावदेवी तिथेच राहिली. त्याच्यानंतर मग ती गावदेवी डोंगरावर होती. आज रस्ते झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण पूर्वी लोकांना जाण्यासाठी ते अवघड जात होतं म्हणून मग थोडीशी गावाच्या जवळ एका गावदेवीच्या छोट्या मंदिराची स्थापना झालेली आहे. ती आज गावदेवी ती आपली वेस्टला आहे. तशीच आपली एक नामादेवी आहे, या गावदेवीचीच बहीण. ही जंगलामध्ये आहे. संजय गांधी नॅशनल पार्कचा कोर एरिया आहे, तिथे ती देवीचं आहे स्थान. आता त्या ठिकाणी कसं आहे की खूप रेस्ट्रिक्शन्स आहेत, जंगलामध्ये आपण जाऊ शकत नाही. बरोबर. तसंच त्या ठिकाणी आपलं जगातलं एशियातलं सगळ्यात मोठं फिल्टरेशन प्लांट महानगरपालिकेचं हे तिकडे आहे. त्यामुळे तो सेन्सिटिव्ह एरिया आहे, तिथून पूर्ण मुंबई पाणी पितं. हे भांडूप गाव आपल्या भांडूपला भांडूप पंपिंग आहे. सो त्याच्यामुळे तो त्या भागामध्ये जाणं आता आपल्याला रेस्ट्रिक्टेड आहे. पण त्या भागातले जे काही मूळ आदिवासी आहेत, मूळ निवासी आहेत, हे त्या देवीची काळजी घेत आहेत. भांडूप मधून ऍक्च्युली चारा पण गेलाय रेसकोर्ससाठी. भांडूप मधून पाणीही जात आहे पूर्ण मुंबईला. मीठही गेले. कुठून? भांडूप मधून. अच्छा. म्हणजे मिठागर आहे तिथून. बरोबर. मीठही गेले. तर तसंच आता हे जे पंपिंग स्टेशन आहे तिथेही काही ऐतिहासिक पुरावे वगैरे मिळतात का? भांडूप पंपिंगला ऐतिहासिक पुरावे आपल्याला मिळत नाहीत. 2 भांडूप पंपिंग आहेत आपल्याकडे. एक वरती आहे ते भांडूप उदंचन केंद्र वरती जिथे फिल्टरेशन होतं. बरोबर. आणि एक आहे ते आपलं हायवेला आहे जे खाडीच्या जवळ आहे भांडूप पंपिंग. या भांडूप पंपिंग मध्ये म्हणजे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य जवळ आपल्याला 150हून अधिक जास्त प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतात. अच्छा.
अनेक साप आहेत, विषारी बिनविषारी. म्हणजे मला वाटतं जास्त करून अजगर आणि त्याचा जुळा भाऊ, म्हणजे अजगर बिनविषारी आहे पण त्याचा जुळा विषारी भाऊ ओके. घोणस, जे साधारण सिमिलर दिसतात. थोडासा फरक असतो, ज्यांना अभ्यास असतो किंवा जे नेहमी बघतात त्यांना अजगर आणि घोणस मधला फरक हा लगेच कळून येतो. तर हे जे सरपटणारे प्राणी आहे आणि ज्याच्यासोबत आपल्या या कांदळवनामध्ये आढळणारा सगळ्यात मोठा सस्तन प्राणी किंवा मॅमल आपण जे म्हणतो तो म्हणजे गोल्डन जॅकल, सोनेरी कोल्हा. आणि मी भांडूप पंपिंगमध्ये सतत जायचो बर्ड वॉचिंगसाठी. आतापर्यंत मी 6 ते 7 वेळा हा गोल्डन जॅकल पाहिला. तो पाहणं फार दुर्मिळ आहे. म्हणजे तुम्ही जर कधी भांडूप पंपिंगला गेला तर भांडूप पंपिंगचा जो एंड आहे जिथे एक छोटासा बांबूचा ब्रिज आहे आणि तो एक छोटासा नाला खाडीला जाऊन मिळतो, तो बॅकवॉटरचाच एक भाग आहे. तर त्याच्या बाजूला काही रोपटं वन विभागाने तिथे लावून ठेवलेली आहे, रोपवाटिका आहे जी कांदळवनांची आहे. तिथे एक गोल्डन जॅकलची फॅमिली राहते आणि ती बऱ्याचदा दिसते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी गोल्डन जॅकलचं वास्तव्य आहे. आणि हे सगळ्या गोष्टी जे आहेत ना आपल्या भांडूपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर, बरोबर. जिथे आपण एका मुंबईच्या झगमगाट असलेल्या शहरामध्ये आपण राहतो आज, आणि तिकडनं 2 किलोमीटर आलो का आपण एका फॉरेस्टमध्ये एंट्री करतो, ज्या ठिकाणी सरपटणारे प्राणी देखील आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला सस्तन प्राणी आहे, बरोबर. ज्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे पक्षी आहेत. म्हणजे तिथे वॉच टॉवर आहे ना, त्या वॉच टॉवरच्या समोर एक झाड आहे, त्या झाडावरती ना तुम्हाला असंख्य प्रकारचे वेडा रागू, म्हणजे ज्याला ग्रीन बी ईटर म्हणतात, हे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. अतिशय सुंदर शॉट्स मिळतात. जो पक्षी बघण्यासाठी लोक म्हणतात की तो पक्षी दिसला का आपलं भाग्य उजळतं. अच्छा. तो म्हणजे भारद्वाज, जो कावळ्याच्याच प्रजातीमधला पक्षी आहे, परंतु कावळा हा काळा असतो आणि हा थोडा ब्राऊन असतो. हा भारद्वाज पक्षी आम्ही तासनतास पाहिलाय. आमचं भाग्य उजळलं की नाही ती गोष्ट वेगळी, पण हा भारद्वाज पक्षी त्या ठिकाणी आम्ही पाहिलाय. पेंटेड स्टॉर्क म्हणजे रंगीत करकोचा, हे त्या ठिकाणी खूप आहे. बऱ्याचदा पेंटेड स्टॉर्क आणि फ्लेमिंगोमध्ये नवख्या लोकांची थोडीशी तारांबळ उडते. बरोबर. पण फ्लेमिंगो आहे, लेझर फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, म्हणजे लेझर म्हणजे छोटे, ग्रेटर म्हणजे मोठे, जे पूर्ण पिंकिश कलरचे आपल्याला बघायला मिळतात, ज्याला आपण रोहित पक्षी म्हणतो किंवा अग्निपंख. हे फ्लेमिंगो आपल्याला जर सीझन चांगला असेल त्यांचा तर ते आपल्याला फ्लेमिंगो असंख्य संख्येने आपल्याला ते फ्लेमिंगो पाहायला मिळतात. म्हणजे मला वाटतं ऐरोलीवरून ती बोटिंग होते, भांडूप पंपिंग वरून व्हायची, आता मला वाटतं ती बंद झाली आहे. तिकडनं सुद्धा सिकडनं सुद्धा व्हायला पाहिजे. भांडूप गावामध्ये आपल्या एवढं पोटेन्शियल आहे. जर एखाद्या टुरिझम क्षेत्रात आहे तर टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर बघायला गेलो तर भांडूप पंपिंग मध्ये एवढं पोटेन्शियल आहे, जे मी 3-4 वेळा अनुभवलेलं आहे. म्हणजे मी 3-4 वेळा त्या ठिकाणी बर्ड वॉचिंगसाठी बॅचेस नेल्या. एक साधारण 30 लोक 40 लोक असा अंदाज आहे. आणि त्यातला सरासरी प्रॉफिट हा साधारण 3-3.5 हजार आहे, जो मला फक्त 3 तास मला त्या मंडळींना त्या बर्ड वॉचिंगसाठी न्यायचं आहे. रविवार, एखादा शनिवार किंवा कुठलाही हॉलिडे सीझननुसार. आता हा थंडीचा सीझन चालू झाला, हा बर्ड वॉचिंगसाठी अतिशय उत्तम वेळ, जोपर्यंत उन्हाळा चालू होत नाही तोपर्यंतचा हा बर्ड वॉचिंगचा अतिशय उत्तम वेळ. आणि या दरम्यान माझ्या ओळखीतले काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करणारे किंवा बर्ड वॉचिंग अरेंज करणारी मंडळी भांडूप पंपिंगमध्ये बर्ड वॉचिंग अरेंज करतात. 50 लोक, 60 लोक, 100 लोक, त्यांच्यासोबत कोणीतरी एक बर्ड वॉचर एक्सपर्ट असतो आणि त्यांना तो एक वॉक असतो, एक साधारण 2-2.5-3 किलोमीटरचा. आणि त्या वॉकमध्ये आपल्याला जे जे पक्षी मिळतात, हे काही झू नाहीये की ते आम्ही बांधून ठेवले. जो पक्षी आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे इथे कपाशी घार, म्हणजे ज्याला ब्राह्मणी काईट आपण ज्याला म्हणतो, ज्याची मान पांढरी असते, थोडस आकाराने मोठी असते नॉर्मल घारीपेक्षा, ती कपाशी घार आपल्याला बघायला मिळतो. गरुड इगल ग्रेटर इगल आम्ही बऱ्याचदा बघितलेले आहेत. आणि हेरॉन म्हणजे राखी बगळा, म्हणजे ग्रे हेरॉन, पॉन्ड हेरॉन, हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि हे खूप सुंदर आणि चांगल्या संख्येने बघायला मिळतात. आणि हीच पक्ष्यांची जी काही संख्या आहे ही आपल्याला आपल्या भांडुपेश्वर कुंडाच्या बाजूचा जो एक पाणथळ प्रदेश आहे तिथे सुद्धा बघायला मिळतात. फ्लेमिंगो त्या भागामध्ये खूप कमी बघायला मिळतात, पण ग्रे हेरॉन, पॉन्ड हेरॉन, पेंटेड स्टॉर्क असेल, त्याच्यानंतर भारद्वाज पक्षी असेल, अशा प्रकारचे ग्रीन बी ईटर असेल, अशा प्रकारचे असंख्य पक्षी आपल्याला या भागामध्ये सुद्धा बघायला मिळतात. पण दुर्दैवाने मला असं म्हणायला लागेल की
पुढच्या भविष्यामध्ये आपला तो पाणथळ भाग राहील की नाही अशी आता परिस्थिती, धारावीचा जो काही प्रोजेक्टचा जो सगळा प्रकार चालू आहे हा खरं तर आपल्या भांडूपच्या पूर्ण इकोसिस्टीमला बर्बाद करणारा प्रोजेक्ट आहे. म्हणजे एकतर तिथे लोकसंख्या देखील वाढणार आहे, आपल्या साधन सामुग्री आपण ज्या गोष्टी आपल्याला सरकारकडून मिळत आहेत त्याच्यावरती तो भार सुद्धा येणार आहे. आणि आपले नॅचरल प्रोटेक्शन जे आहे कुठल्याही सुनामी पासून, पहिला जो वार आहे तो कांदळवन घेतात आणि कांदळवनाने तो वार घेतल्यामुळे त्या सुनामीची जी काही तीव्रता आहे ती कमी होते. आणि जोपर्यंत ती मेनलँड पर्यंत येते तोपर्यंत त्याची तीव्रता अतिशय कमी झालेली असते. त्यामुळे तिकडचा जो काय मुख्य भूभाग आहे याला जो हानी पोचणार आहे ही कमी पोचते. हे कांदळवनांचं महत्व आहे. हे कांदळवन आज राहतील की नाही अशी परिस्थिती आहे. आणि मी दुसरा सांगायचा मुद्दा असा की हे जे बर्ड वॉचिंग करणारे आहेत हे सरासरी महिन्याच्या 4 दिवसामध्ये एक रविवार जर आपण धरला तर 4 ते 5 हजार रुपये कमवत आहेत. सुट्टीच्या दिवशी फक्त 3 तास देऊन स्वतःचे. असे जर आपण 4 रविवार केले आणि सरासरी 3 ते 4 हजार आपण प्रॉफिट काढला तर 12 ते 16 हजार रुपये एक व्यक्ती कमवू शकतो. एवढं पोटेन्शियल आहे. पण भांडूप गावातील स्थानिक मुलांनी या गोष्टी कराव्या, थोडंसं नॉलेज घ्यावं बर्ड वॉचिंगच्या बाबतीमध्ये. अवसरे नावाचे एक उत्तम बर्ड वॉचर आहेत, आपल्या संजय अपार्टमेंटच्या भागामध्ये ते राहतात. तर कोणाला नंबर हवा असेल तर मी नक्कीच देईन त्यांचा. आणि ते सुद्धा अतिशय उत्तम बर्ड वॉचर आहेत आणि त्यांची नजर एकदम घारीसारखी. म्हणजे तुम्हाला अगदी झाडाझुडपात असलेला पक्षी सुद्धा तुम्हाला छान पाहता येतो. नुसतं हे कमवण्याच्या हिशोबाने नाही तर कधीतरी एक फॅमिली आउटिंग म्हणून एका सुंदर भागामध्ये जाऊन येण्याचं जे काही स्वप्न आहे ते आहे. दुसरा एक आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या भांडूप गावातच 200 वर्षापूर्वी वसलेलं एक उत्तम सेटलमेंट म्हणून मी भांडूपगावचं वर्णन करेन. आज भांडूपगावमध्ये आपल्याला खूप गचडी दिसते. म्हणजे खूप सारी घरं इकडे तिथे असे बांधलेले, त्याला कुठलाही आकार नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा एक समतल रस्ता किंवा गोष्टी नाही आहेत. परंतु हे आता झालं. ज्यावेळेस 200 वर्षापूर्वी वसलं ना तेव्हा ते कसं वसलं असेल तर आपलं मंदिराजवळ जर आपण उभं गावाकडे तोंड करून उभं राहिलं तर आपली उजवीकडची जी काय गौल रस्त्याचा जो काय भाग जातो तो या ठिकाणी मोस्टली आगरी वस्ती आहे, आगरी समाजाची वस्ती आहे. आणि डावीकडचा जो भाग आहे इथे कोळी समाजाची वस्ती आहे. 200 वर्षापूर्वी ही वेल सेटलमेंट नाही का? तो एक गोल रस्ता आहे. या गोल रस्त्याच्या या बाजूला आणि मधल्या भागात अशी समतल घरं त्यावेळी होती. हे नंतर मग कुटुंब वाढली, मग जी मोकळी जागा आहे त्यांनी त्यांचं घर बांधलं, दुसरी मोकळी जागेमध्ये त्यांनी त्यांचं घर बांधलं. तर अशी ती मग वस्ती वाढत गेली आणि मग तो आता जो इथं सता पसरलेला भांडूगाव आहे तो आता बघायला मिळतो. पण ती त्यावेळची एक वेल सेटलमेंट होती. की त्याला एक प्लॅनिंग होती त्या भागाला. मंदिरा म्हणजे तुम्ही कुठूनही आला तुम्ही मंदिराकडे येत आहे. आजही आपण तेच करतो. आपण मंदिरापासून जर चालत गेलो आणि तो रस्ता फिरून आलो तरी आपण ते आपल्या मंदिराजवळच येतो. त्यामुळे हा गोल रस्ता फार विचार करून बांधलेला आहे. आणि आज आपल्या भांडूगावामध्ये सुदैवाने मला वाटतं 6 ते 7 घरं तरी अशी असतील जी किमान 150 ते 100 वर्ष जुनी असतील. आपला केनींचा जो काही वाडा आहे तो बघितला तर एखादा राजवाडा किंवा जुन्या काळामध्ये ते घर आणि त्याचं वैभव असं असेल हे आपल्याला बघायला मिळतं. आणि आजही तिथे त्याचे दरवाजेच एवढे जाड आहेत. तुम्ही जर आज बघायला गेलात त्याचे दरवाजेच एवढे जाड आहेत. हे त्यावेळेचं सुंदर असं बांधकाम आहे. त्याच्या बाजूला मला वाटतं वैतींचं घर आहे ते सुद्धा, समोर भोईरांचं घर आहे ते सुद्धा अगदी हेरिटेज आहे. उलवेकरांचा वाडा आहे ते सुद्धा खूप जुना असेल त्या काळामध्ये. हा हेरिटेज वॉक जरी आपण केला फॉरेनर्ससाठी, फॉरेनर्सना या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो. त्यांना तो ताज बघायचाच असतो. पण त्याच ताज सोबत भारताचं जे मूळ आहे, जी मूळ संस्कृती, इथली लोक कशी राहतात, इथलं जुनं जे काही संस्कृती ती कशी होते या गोष्टींमध्ये त्यांचा रस अधिक आहे. म्हणजे आज गिरगावमध्ये हेरिटेज वॉक होतो, मुंबईमध्ये साऊथच्या अनेक ठिकाणी हेरिटेज वॉक होतो, चिंबई विलेजमध्ये सुद्धा, चिंबई विलेज जे खारला आहे ते सुद्धा हेरिटेज गाव आहे आजही. तिथे खूप सुंदर हेरिटेज घर आहेत आजही. आणि ईस्ट इंडियन वस्ती असलेलं जे आहे ते पाली आणि हा जो भाग आहे तिथे सुद्धा आज बँड्राचा जो काही ईस्ट इंडियन वस्तीचा भाग आहे तिथे सुद्धा ती पोर्तुगीज आणि ही पद्धतीची घरं भरपूर आहेत. तिथे हेरिटेज वॉक होतो. आपल्या भांडूप गावामध्ये हेरिटेज वॉक करण्यासाठी भरपूर पोटेन्शियल आहे. भांडूप हे पूर्ण वेल सेटल्ड गाव होतं. त्याच्यानंतर काही घर वाढले, त्याच्यामुळे ते थोडी गिचडी झाली. तर आता येणाऱ्या काळात भांडूपमध्ये अनेक प्रकल्प येत आहेत. बरोबर. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
खरं तर भांडूपच्या म्हणजे आम्ही भांडूप ईस्ट आणि भांडूप वेस्ट आपण ज्या वेळेला दोघांमध्ये तुलना करतो, दोन्ही भांडूपच आहेत. दोन्ही आपल्याला तेवढीच जवळची आहेत. बरोबर. परंतु आता असं झालंय की भांडूप पश्चिमेला खूप गजबजाट झालेला आहे. म्हणजे आजही आपण ज्या वेळेला भांडूप मधून काही कामानिमित्त भांडूप पश्चिमेला गेलो तर आपल्याला नको होतं. कधी ते आपण भांडूप गावात पोहोचतोय बरोबर. शांततेत, असं होतं आपल्याला. कारण ट्रॅफिक नाहीये, हां. शांतता आहे, गजबज नाहीये. भांडूप पश्चिमेमध्ये बरेचसे ट्रॅफिक सिग्नल, भांडूप गावामध्ये एकही ट्रॅफिक सिग्नल नाही. बरोबर. कारण तेवढी लोकवस्ती नाहीये किंवा तेवढा गजबजाट नाहीये, तेवढी वाहतूक नाहीये. त्याचं ते कारण असू शकतं. परंतु आता येणारे जे काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घाला जो घातला जाणार आहे तो आपल्या पाणथळ जमिनीवरती घातला जाणार. बरोबर. आणि पाणथळ जमीन आणि भांडूपचा जो हा भाग आहे आपला, हा लोअर एरिया आहे. भांडूप ईस्ट, कांजूर ईस्ट, मुलुंड ईस्ट, विक्रोळीचा भाग, हा जो भाग आहे ना हा लोअर एरिया आहे. म्हणजे जो समुद्र सपाटी आहे त्याला समतल आहे हा भाग. म्हणजे जर भरतीचं पाणी जर वाढलं तर ते थेट आपल्याच भागात येणार आहे, आपल्या दाराशीच आपल्या दाराशीच, असा तो भाग आहे. त्यातल्या त्यात मुलुंड जो आहे हा मुंबईतला वेल प्लॅन सबर्ब आहे. ब्रिटिशांच्या काळातच तुम्ही आज बघितलं तर आपल्या भांडूपमध्ये वाकडे तिकडे रस्ते आहेत. हो. मुलुंडला गेलो का तेच काटकोनामध्ये होतात, एकदम स्ट्रेट. हा म्हणजे काटकोना, म्हणजे कुठूनही गेलो तरी आपल्याला तो प्लस साईज मध्येच त्यांचे सगळे रस्ते आहेत. मुलुंड सबर्ब जे आहे हे तसं वेल प्लॅन असल्यामुळे त्याला तितकासा इफेक्ट होत नाही. किंवा विक्रोळीमध्ये सुद्धा कन्नमवार नगर हा तेव्हा वेल डेव्हलप एरिया आहे, त्यामुळे त्यालाही तितकासा फरक होणार नाही. मरणारा आहेत हे दोन छोटे भाऊ, भांडूप आणि कांजूर. आणि कांजूर भांडूप हे वेगळे होऊ शकत नाहीत. म्हणजे तुम्हाला कळतच नाही की कुठे भांडूप चालू झालं आणि कुठे कांजूर चालू झालं. हे असं एकदम मर्ज बरोबर आहेत एकमेकांमध्ये. त्याच्यामुळे भांडूप कांजूरसाठी खूप मोठा धोका आहे या प्रकल्पामुळे. आणि या पाणथळ जमिनी या राखल्याच पाहिजेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर अनुभवला असेल किंवा या थंडीमध्ये अनुभवा, ज्या वेळेला प्रॉपर थंडी चालू होते ना, वरचा जो आपला भांडूपचा सिग्नल आहे तिथून आपल्या ब्राह्मणदेवच्या रस्त्यावरती खाली उतरा, तुम्हाला एक प्रकारचा गारवा जाणवतो. याचं कारण आहे की वरती विहार लेक आहे, या बाजूला आपले मँग्रोव्ज आहेत. संध्याकाळी इथून वारा आला तर तो विहार लेक वरून थंड होऊन येतो. बरोबर. तो मँग्रोव्जला अडला जातो. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॉपर थंडी पडते ना तर 60च्या स्पीडने त्या मँग्रोव्जच्या बाजूने फक्त गाडी चालवा, तुम्हाला हुडहुडी भरलीच पाहिजे. हे अनुभवलेलं आहे. हा गारवा आहे, हे आपलं सुख आहे. म्हणजे आपण आजही शहरात राहत असलो तरी आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं जे काही उत्सर्जन आहे हा मोठा भाग हे कांदळवन घेत आहेत, ही पाणथळ जागा घेते. हे वरचं जे आपलं संजय गांधी नॅशनल पार्कचं जंगल जे आपल्याला अगदी खेटून आहे भांडूपला, हे घेत आहे. पण दुर्दैवाने आज भांडूपमध्ये खूप प्रोजेक्ट चालू आहे. दुर्दैव नाही म्हणू शकत, शेवटी विकास हा देखील महत्वाचाच असतो. पण या विकासाच्या आड जेव्हा निसर्गाला हानी पोहोचते त्यावेळेला मग तो कुठेतरी तो विकास नकोसा होतो. मला वाटतं एक मोठा बिल्डर आपल्या भांडूप ईस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो जर आला तर पुन्हा एकदा 26 जुलै होण्याची शक्यता आहे. पण मागच्या 26 जुलैला आपल्याला वाचवलेलं. बरोबर. म्हणजे जेवढं पाणी भरायला पाहिजे होतं, एक साधारण मला वाटतं भांडुपेश्वर कुंडाकडचा जर भाग सोडला तर तो खूपच लो आहे. लो आहे रे, बरोबर. तो खूपच लो आहे. त्यामुळे तो एक भाग सोडला तर बाकीचा भांडूपचा भाग हा वाचला होता. भांडूप गाव म्हणा, कृष्ण मंदिरचा भाग म्हणा किंवा जयश्वंतच्या एरियातला भाग म्हणा. कमलसागरला मला वाटतं पाणी होतं कारण तो लोअर एरियामध्ये जातो. पण तो जो पुढचा भाग आहे तो पाण्याखाली नव्हता गेला, तो सुद्धा यावेळेला जाऊ शकतो. विकासाला काहीच हरकत नाही आहे. पण एक बेसिक विकास आम्हाला हवा असतो. म्हणजे जसं की आता आमच्या भांडूप गावामध्ये जर एखादी बाळंत महिला जर अडली तर तिला कोणत्या हॉस्पिटलला न्यायचं इथून आमचा विचार चालू होतो. कारण आपल्या भांडूप गावात हॉस्पिटल नाही आहे. जे कोणी प्रयत्न करतायत ते प्रयत्न राजकारणामध्ये दाबले जात आहेत. त्यामुळे जे आमचं हक्काचं महानगरपालिकेचं हॉस्पिटल सुरू व्हायला पाहिजे, बरोबर, ते होत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते, भांडूप वाढले, भांडूप गाव वाढले. मी खास करून भांडूप ईस्टच्या बाबतीमध्ये म्हणतोय की पूर्वीपेक्षा लोकसंख्या वाढलेली आहे, ये जा वाढलेली आहे, पण आमचे रस्ते त्याच साईजला आहेत अजून. त्याच्यामुळे आम्हाला कधीही ना आम्ही बघत होतो अशी ट्रॅफिक आम्हाला आता बघायला मिळते. आणि खास करून भांडूप पंपिंगचा जो सिग्नल आहे हा खूप मोठा आहे. तो स्किप करण्यासाठी सगळ्या मुलुंडच्या गाड्या आपल्या
भांडू गावातून येतात, कमलसागरवरून आपल्या नाहूर स्टेशनवरून परत त्या वरती त्या मुलुंड लिंक रोडला लागतात. तर त्या सगळ्यामुळे सुद्धा आता ट्रॅफिक आपल्याकडे व्हायला लागले आणि त्या मानाने रस्ते अजून रुंद नाही आहेत. ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही पूर्ण करत असाल, निसर्गाला कुठलीही हानी होत नसेल, पाणथळ जमिनी आपल्या जशाच्या तशा राहत असतील, त्यांचा नॅचरल हॅबिटॅट जे काही पक्षी प्राणी आज आपल्या माणसांसोबत आपल्या भांडूपमध्ये जे काही पक्षी प्राणी सरपटणारे प्राणी नांदतायत, त्यांच्या नॅचरल हॅबिटेटला जर काही प्रॉब्लेम होणार नसेल तर मग विकासाला कोणाचाच विरोध नाही. जाता जाता फक्त एक बीके टॉक्स बद्दल 2 शब्द, कारण का जेव्हा आम्ही बीके टॉक्स सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो, भांडूप कांजूर बद्दल जर आपण बोलतो तर भांडूप कांजूरचा इतिहास सांगणारा कोणतरी हवं. तर त्यासाठी आमच्याकडे तुमचं नाव होतंच. तर त्यामुळे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला इथे येऊन आता कसं वाटलं. मला खूप छान वाटलं. आणि कसं आहे की मी फेसबुकवरती बऱ्याचदा पोस्ट करायचो, मला जे काही दस्तावेज मिळायचे किंवा जी काही माहिती मिळायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा एक आहे की कागदपत्र नाही किंवा कुठलाही पुरावा नाही तर तो इतिहास नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. सांगीवांगीच्या गोष्टी भरपूर असतात, दंतकथा भरपूर असतात, भरपूर कथा अशा सांगितल्या जातात की ज्याला कुठल्याही प्रकारचा आधार नसतो, परंतु ते वर्षानुवर्ष आपण आपल्या कानावरती ऐकत असतो, त्यामुळे आपल्याला त्या खऱ्या वाटत. जोपर्यंत कागदपत्र किंवा एखादा लाईव्ह पुरावा आपल्या हातात येत नाही, तर भांडूपच्या बाबतीत मी पहिल्यापासून सांगत आलो की कागदपत्र आपल्याकडे फारशी उपलब्ध नाहीत. बरोबर. पण हे जे हिरो स्टोन म्हणजे वीरगळ, धेनुगळ आणि गद्देगळ हा लाईव्ह पुरावा आहे की ह्याला कोणी नाकारूच शकत नाही. त्याला कागदपत्रांची सुद्धा गरज नाही की हे 1200 वर्ष जुना हा जो भाग आहे त्याच्यासाठी वेगळ्या पुराव्यांची आवश्यकताच नाही. हे मी करत असताना फेसबुकवरती पोचलं, कारण माझे ते एवढंच एक माध्यम होतं. म्हणजे आता आपण एक पॉडकास्टच्या माध्यमातून आपण इतिहास जाणून घेतला, त्यामुळे तू प्रश्न विचारले, बरोबर, मी त्याला उत्तरं दिली, तो एक रंजक होतो. परंतु मी एकटाच जर बडबड करत राहिलो आणि तो व्हिडिओ बनवला तर तो कंटाळवाण होतो. त्याच्यामुळे मी युट्यूबवरती सुद्धा बनवला नव्हता. दुसरा एक माझा असा मानस होता की या सगळ्या गोष्टींचं एक डॉक्युमेंटेशन आम्हाला करायचं आहे, डिजिटल डॉक्युमेंटेशन या सगळ्या गोष्टींचं. खरं जेणेकरून येणारी जी आमची आता पिढी आहे त्यांना तरी निदान भांडूपच्या बाबतीमध्ये एक प्रकारचं प्राऊड फील असावं की यस, आम्ही जिथे राहतोय ती जागा ही ऐतिहासिक आहे, खूप ऐतिहासिक जागा आहे. आणि ही ऐतिहासिक जागा असल्यामुळेच या ठिकाणचं ऐतिहासिक पण जपलं पाहिजे. इकडचे जे मूळ आपले आगरी कोळी बांधव आहेत यांचा हक्क जपला पाहिजे, कारण त्यांच्याही घरांवरती बऱ्याच जणांचे डोळे आहेत, जे क्लस्टर आणि या सगळ्या गोष्टी आहेत, सीमांकन झालेलं आहे, त्याच्या पुढच्या काही गोष्टी झाल्या नाहीत. मला वाटतं अद्वैत या बाबतीमध्ये जास्त चांगलं सांगू शकेल. माझा त्या बाबतीत अभ्यास नाही जास्त, पण त्यांचा सुद्धा हक्क आहे. आणि या ऐतिहासिक गोष्टी जेव्हा आपण प्रूव्ह करतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा सरकारी दस्तावेजांच्या बाबतीमध्ये आपल्या या संपूर्ण जे आपण म्हणणं मांडतो त्याला एक स्ट्रॉंग पिलर मिळतो. राईट. त्याच्यामुळे हा ऐतिहासिक दस्तावेज आपल्या भांडूपचा असणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे. आणि हे मांडत असताना फेसबुकवरती मांडवत होतो, पण त्याला एक रीच आहे, म्हणजे त्याला लिमिट आहे, एक रीच लिमिट आहे की मी एवढ्या लोकांपर्यंतच जाऊ शकेन. किंवा असं आहे की मी 2 ओळी लिहिल्या तर लोक वाचतात, पण जर मी हातभर पानभर लिहिलं तर ते नाही वाचत. आजकाल सगळेजण बिझी आहेत. त्याच्यामुळे ज्यांचा इंटरेस्ट होता ते वाचत होते, ज्यांचा इंटरेस्ट नव्हता त्यांनी फक्त फोटो बघून सोडून दिला. त्यामुळे तो जितक्या लोकांपर्यंत मला या गोष्टी न्यायच्या होत्या, पोहोचवायच्या होत्या, त्या पोहोचत नव्हत्या. दुसरा एक माझा एक असं प्लॅनिंग होतं की हे डिजिटल डॉक्युमेंटेशन करून आपण भांडू गावालाच एक प्रेझेंटेशन द्यावं, पण ते सुद्धा कितपत अपील झालं असतं याची आयडिया नव्हती. त्याच्यामुळे आणि अचानक तुझा फोन आला की दादा पॉडकास्ट करूया का आपण हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. बरोबर. मी कुठल्याही गोष्टीला आडेबिडे न घेता लगेच हो म्हटलो, कारण मी आता सध्या राहतो पनवेलला. भले मी आता भांडूपबद्दल भरपूर भरभरून बोललो असेल, तर सध्या मी पनवेलकर आहे. त्यामुळे पनवेलवरून भांडूपला येण्यासाठी मी भांडूपची माहिती सांगण्यासाठी एका पायावरती तयार आहे. हे जे डॉक्युमेंटेशन आहे हे आता आपल्याकडे करंट असल्या, म्हणजे जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी आहे हे खास, की हे जे डॉक्युमेंटेशन आहे हे आपल्याकडे आता असलेल्या करंट माहितीवरतीचं डॉक्युमेंटेशन किंवा माहिती आहे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त अजून जास्त माहिती असू शकते किंवा ह्याच्या व्यतिरिक्त वेगळी माहिती सुद्धा असू शकते, ती ज्यावेळेला आमच्या हाताला येईल तसं ते आम्ही अपडेट करतच जाऊ. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही मी आपण धार्मिक बाबतीमध्ये आपण मुद्दे मांडले, बरोबर, गद्देगळ, वीरगळ आणि धेनुगळ याच्या बाबतीमध्ये, याच्यामध्ये कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा आपला हेतू नव्हता. बरोबर. ज्या गोष्टी इतिहास आणि ऐतिहासिक आणि कागदोपत्री प्रूव्ह आहेत किंवा ज्या गोष्टी त्या आहेत
तर त्या आहेत जशाच्या तशा सांगण्याचा उद्देश आपला होता. म्हणजे जसं गद्देगळ आहे, त्याला आज आपण म्हसोबा म्हणून पूजतो, पण ज्यांनी म्हसोबा म्हणून पूजलं त्यांचं मला आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी म्हसोबा म्हणून पूजलं म्हणून आम्हाला आमचा ऐतिहासिक दस्तावेज आजही उत्तम अवस्थेमध्ये बघायला मिळतो. किंवा ती विरगळ ज्यांनी पूजायला सुरुवात केली त्यांचेही आम्हाला आभार मानावं लागतात. कारण त्यांनी ती विरगळ पूजली नसती तर ते बाकीचे जसे हिरो स्टोन आणि धेनुगळ आपल्या भांडुगावात भरपूर असतील त्या काळामध्ये. कारण शिलाहार काळाच्या बाबतीमध्ये आणि शिलाहारांच्या राज्यात असल्यामुळे हे काही एक दोन नाही आहेत, हे असे भरपूर असतील. बरोबर. पण ते सगळं आता बांधकामाखाली गेलं, पण यांना दैव किंवा दैवी स्वरूप प्राप्त झालं म्हणून हा आमचा पुरावा राहिला. त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार. बरं, सुट्ट्यांचा मौसम चालू होत आहे आणि तुमचा व्यवसाय टुरिझमचा आहे, तर नक्कीच प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर नक्की आमच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. हर्ष हॉलिडेज 11 वर्ष झाली माझ्या या कंपनीला आणि उत्तम हॉटेल, उत्तम गाडी आणि उत्तम ट्रॅव्हल एक्सपिरियन्स देणं हा आपला मोठो आहे. आपला 90% क्लायंट हा एक मिडल क्लास, हायर मिडल क्लास रेंजमधला आहे आणि रिपिटेटिव्ह क्लायंट आहे आपल्याकडे. पॅकेजेसमध्ये आपल्या हर्ष हॉलिडेजची खासियत अशी आहे की पॅकेजेस आपण टेलर मेड पॅकेजेस आपण म्हणतो. ओके. टेलर मेड म्हणजे की तुम्हाला जसं हवं तसं आम्ही डिझाईन करून देतो. तर तुम्ही म्हणाल की मला या ठिकाणी 2 दिवस हवेत, तर आम्ही तिथे 2 दिवस तुम्हाला देतो. 1 दिवस हवा आहे, 2 दिवस दुसरीकडे हवेत, तर त्याप्रमाणे ती टूर प्लॅन करून देतो. ओके. त्याच ग्रुप टूर आपल्या फार नसतात. आपला जास्त क्लायंटचा जो फोकस आहे तो टेलर मेडवरती आहे. परंतु आपल्या 2 ग्रुप टूर खास माझ्या पर्यटकांच्या आग्रह असतो, आपण 2 ग्रुप टूर आपण अनाऊन्स केलेले आहेत. त्या जानेवारीमध्ये आहेत. एक आहे आपली 5 जानेवारीला जी सिमला कुलू मनाली आहे आणि एक आहे ती आपली 6 जानेवारीला जी केरलासाठी आहे. ओके. सिमला कुलू मनालीची टूर ही 7 दिवसांसाठी आहे. जी आपली केरलाची जी टूर आहे ती देखील 7 दिवसांसाठी आहे. सिमला कुलू मनालीमध्ये आपण हिमाचल मधलं सिमला कुलू मनाली या ठिकाणी तो बर्फाचा मौसम आहे. त्या ठिकाणी बर्फ एन्जॉय करण्यासाठी म्हणून आपण लोकांना घेऊन जाणार आहोत. केरळ जे आहे त्यामध्ये आपण कोचीन, मुन्नार, अलेपी, थेकडी हा जो भाग आहे या भागामध्ये आपण आणि वर्कला आणि त्रिवेंद्रम ओके असं आपण संपूर्ण केरळ त्यांना बघता येईल, एन्जॉय करता येईल आणि तो उत्तम काळ आहे केरळला जाण्याचा. केरळ तसं उष्णकटिबंध क्षेत्रात येत असल्यामुळे इतर वेळी गरम असतं. बरोबर. परंतु या काळामध्ये त्यातलं वातावरण अतिशय थंड सुंदर असतं, एन्जॉय करता येतं. आणि ह्याची जी काही कॉस्टिंग आहे या कॉस्टिंगसाठी माझा नंबर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये द्या. त्या नंबरवरती जर त्यांनी कॉल केला तर पूर्ण टूर प्लॅन, कॉस्टिंग काय इन्क्लूड आहे, काय एक्सक्लूड आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना त्यांच्या मार्फत डायरेक्टली त्यांना पोहोचवू. तर हे होते हर्षद चिंचवळकर, ज्यांनी आपल्याला भांडूप आणि कांजूरचा खूप चांगल्या प्रकारे इतिहास सांगितला. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडललाही फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्हालाही काही इतिहासाबद्दल माहिती असेल किंबहुना ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे हर्ष हॉलिडेज यांचाही नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तुम्हालाही काही विचारपूस करायची असेल तर नक्की त्या नंबरवर करू शकता. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक आभार मानतो की वेळात वेळ काढून तुम्ही आलात. लवकरच भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा BK टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. धन्यवाद.